हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तेरे साधती साधने तुटती भवाची बंधने पांडुरंग कानो प्रथमा पांडुरंग कानो प्रथमा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सेने पंढरी सारिकाच्या पुरा धामंगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी गातीला भाविक विश्वासी तुका म्हणे नमन हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शेवेल घेतात म्हणजेच निरोपणाकरिता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या किंवा भगवंताच्या प्राप्तीची सोपी आणि साधी साधना सांगणारा अभंग आहे. विडाला शेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार
अत्यंत गरजेचा तो म्हणजे असा, भगवान श्री रामप्रभूच्या जन्मोत्सवानिमित्त पवित्र अशा रामेश्वर भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये देवी माईच्या समोर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र दरबारामध्ये गेली अनेक वर्ष झाले आपल्या विंगनगरातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहातील पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा संपूर्ण ग्रामस्थ मंडळी विंकर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. आज माझं काहीतरी भाग्य आहे. माझ्या पारीत माझ्या पुढं आदरणीय आपले अण्णा बसलेले आहेत. त्याचबरोबर या गावात बरेच महाराज आहेत. अण्णांचा तर काला यात नवल नाही. आदरणीय हरिभक्तपरायण राहुल शास्त्री आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण संजय महाराज आहेत, आदरणीय शरद महाराज आहेत. बरेच सर्व महाराज मंडळी, ग्रामस्थ महाराज मंडळी आणि परिसरातून आलेली सर्व महाराज मंडळी, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे गुरुबंधू, माझ्या मोठ्या भावासारखे. आम्ही जरी दिसायसारखे नसलो तर रंगानी सारखे आहोत. रामदास महाराजांनी मी तर आमचं नातं जवळच आहे. ते राम आणि मी हनुमंत अगदी जवळचं नातं आहे. रामदास महाराज आहेत, आदरणीय दोन्ही मृदंगाचार्य महाराज, आदरणीय पेटी मस्तर, आपण सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मी आता कोणाचा नावाचा उल्लेख करणार नाही. अगदी वेळेवर मला कीर्तन सेवा संपवायचे म्हणून सेवेकरिता घेतलेला अभंग भगवान श्री एकनाथ महाराज यांचा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीची साधना सांगणारा अभंग आपण सेवेकरिता घेतला. दादा सगळ्या सामूला आवाज सारखा ठेवा. त्याचं कारण सांगतो. त्यांनी काय म्हणलंय मला कळलं पाहिजे, कारण भजनातला आनंद घेता आला नाही तर कीर्तन मला करता येत नाही. इतरांचं मला माहित नाही. काय होतं ते काय म्हणतात मला कळल्याशिवाय आणि हे काय वाजवतात मला कळल्याशिवाय मला कळता येत नाही. माझं काम कसं आहे सांगू का, डोंबऱ्याच्या पोरासारखं. डोंबऱ्याचं पोरग अशी उड्या मारत होता रस्त्याने, फारच उड्या मारत होत. डोंबऱ्याचं पोरग फारच उड्या मारत होत. बाबा अण्णा फारच डोंबऱ्याचं पोरग उडी मारायचं. उडी मारलं ना 8 फूट उडून उडी जायची त्या डोंबऱ्याच्या पोराची. मध्ये ते डोंबऱ्याचं पोरग बरंच काय होतं आपल्याकडे. बरेच उडी मारायची अशी लय उडी मारायची महाराज डोंबऱ्याच्या पोरग. आणि 5-7 चोरांनी त्या डोंबऱ्याच्या पोराकडे पाहिजे. आणि एका बाशुपूर सारखा शहाणा पोर माणूस होता त्याला चोर, म्हणजे भाऊ चोर नाही बरं, शहाणा चोर. तो असं पुढे गेला त्याच्या जवळ त्या पोराच्या. तो म्हणला काय हे डोंबऱ्याचा खेळ तू रोज खेळतो, किती कमवतो? तो म्हणला दादा जास्तीत जास्त दिवसाची 300 रुपये कमवतो. एवढं 300 रुपयामध्ये भागतं का? ते मला भागत नाही. ते म्हणजे येण्या 4-4 खेळ खेळतो दिवसाचे, तरी 300 रुपये काढून पडलाय का? लोक 50-50 हजार द्यायला लागले, तू 15,000 किती दिवस घेतो? त्या डोंबऱ्याच्या पोराला म्हणले माझं काय नाही. त्या डोंबऱ्याच्या पोराला सांगितलं अरे किती 3 खेळ करतो तरी तुला 50,000 होईना दिवसाची. येण्या एक काम कर, दिवसभर काही खेळ जाऊ नको, झोपत जा. पण तो आमच्या बरोबर काम करणार, तुम्हाला किती देणार? ते म्हणजे एका खेळाचे तुला 1000 रुपये देणार. तो मला 300 कुठं 1000 कुठं? तो मला काय पडले पप्पाचा बांधा कंबर. ह्याचं सांगतो मी डोंबऱ्याचं. मग त्याने कंबर बांधायची सुरुवात केली. ते महाराज विचार केला आणि त्यांनी विचार केला, सांगितलं मी तुमच्या बरोबर येणार. रात्री झुटवा गेले ते कुणाला? अण्णा डोंबऱ्याच्या पोराला. जीवन झोपलं होतं पोरग, उडवलं चल. ते म्हणलं एवढ्या रात्री? ते म्हणले काळजी करायची नाही, एक उडी मारली का किती देणार तुला? 1000 देणार. आणि एका श्रीमंत माणसाच्या वाड्याच्या समोर नेण्याला उभा केलं आणि याला सांगितलं या भिंतीपासून पलीकडे उडी मारायची आणि आतमध्ये जाऊन फक्त काय करायचं, दरवाजा उघडायचा. एकदा आम्ही आतमध्ये आलो 1000 रुपये घ्यायचे घरला जायचे. ते डोंबऱ्याचं पोरग म्हणलं उडी मारतो मी, माझी अडचण अशी आधी वाजवावं लागते. काय करावं लागते? आधी वाजवावं लागते. जर वाजवलं तर उडी मारता येते, नाही तर उडी मारता येत नाही. मी कुणाचं सांगतोय? डोंबऱ्याच्या पोराचं. तसं माझं आहे दादा, सगळ्याचा आवाज व्यवस्थित आला तर मला कीर्तन करता येईल. विडाला ऑपरेटर एक नंबर आहे. मला तुम्हाला नाव ठेवायचं. आता बरोबर झाले बरं का? थँक्यू. मी जाताना तुम्हाला 500 रुपये देणार 100%. फक्त मला भेटा. सगळे कीर्तनकार्यांना त्रास दिला असेल, तुम्ही थँक्यू म्हणला का? मग तुम्हाला जाताना 500 देईल. सीएनजी बंद पडलाय महाराज, पेट्रोल गाडी शेवेकरिता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज आता काय करता महाराज, पुढे लय मोठे विनोदाचार्य झाले. आता भरत महाराज जोगीच्या नंतर कीर्तन करायचं म्हणजे असंच करावं लागतं. काय करतात? पण मी चिंतनीय कीर्तन करणारे, काळजी करू नका. कारण एक बाजू सांगतो, विनोद करेन मी, मला तसा कंटाळा येईल असं कीर्तन करणार नाही. ज्या अपेक्षेने तुम्ही माझ्या समोर बसले, तुमच्या अपेक्षा ती मी 100% पूर्ण करणार आहे. पण माझ्यावर 2 गोष्टीची जबाबदारी. मी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू झोप महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा पहिला तर विद्यार्थी आहे
आणि एका फळ परंपरेचा मी पाईक आहे. त्यामुळे दोन गोष्टीची जबाबदारी असल्यामुळे मी माझी चाकोरी सोडून कीर्तन करणार नाही, हे मात्र तेवढं सत्य आहे. विराला नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्तीची साधना सांगतात. ऐका मायबाप, शेवेला सुरुवात करण्यापूर्वी एकदा अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो अण्णा, आणि पुन्हा उर्वरित वेळेमध्ये जेवढं चिंतन करता येईल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. ऐका, काही विंग गावातली मंडळी, तुम्ही विंगचेच आहेत ना, मग तुम्ही मला बोला, माता मोरे आहेत का गेल्या? मी काय म्हणतो तुम्हाला समजतंय का? या महिन्याचा हप्ता आलाय का? लाडक्या बहिणीचा नाही आला, मागच्या महिन्याचा नाही आला, आता पुढच्या महिन्याचा येईल का? येईल. ऐका, परवा दिवशी मुंबईला कीर्तनाला गेलतो, तुमच्या सगळ्याचा लाडका भाऊ मला भेटला, देवा भाऊ. हो, ते मला भेटले. मी म्हणलं का हो देवा भाऊ, सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी तुमची तक्रार आमच्यापर्यंत करतात, कीर्तनाला गेल्या का लाडक्या बहिणीमध्ये हप्ता आला नाही, कधी देणार आहे? देवा भाऊनी सांगितलं, भाऊ माझ्याकडे अशोक भाऊ, देवा भाऊनी सांगितलं, महाराज आता रामनवमी हनुमान जयंतीच्या जेवढे तुम्ही कीर्तन कराल, प्रत्येक गावात जाऊन आमच्या लाडक्या बहिणीला माझा निरोप द्या. प्रत्येकीला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचे पैसे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी एकदाच अकाउंटला 4,500 पडणार. पण जी महिला, जी आमची बहीण कीर्तन संपल्यानंतर 500 रुपये देऊन तुमच्या दक्षिणा देऊन तुमच्या पायापर्यंत तिलाच पडणार, दुसऱ्याला पडणार नाही. मी म्हणलं साहेब तुमचं खरं आहे, पण हे तुमच्या बहिणीचं आम्हाला पैसे दिले तुम्हाला कसं कळतील? त्यांनी मला मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन दिले, 500 द्यायचे, मोबाईल मध्ये अंक ठेवून जायचे. मिळाले समजा 4,500, मग 4,500 पाहिजे का नाही? आहेत का गेल्या? आहेत ना, 4,500 पाहिजेत ना, मग 500 रुपये लेकरांना द्यायला काय अडचण आहे का? घ्या ना, 500 रुपये खाता घ्या ना, 4,000 तुम्हाला मिळतील ना, 500 रुपये द्यायचा ठरलं ना. मग जाता दिली मला, लक्ष द्या, माझी भाषा कळते ना. मग काही विंग गावची मंडळी, पुरुष मंडळी, काही स्त्रिया, महाराज सगळे अशी मोठी 2-4 गाड्या घेतल्या, ब्रेझा घेतली. आता ब्रेझा हलकी वाटते, इकडे विंगला हायवे एवढा मोठा गेला. 2-4 फॉर्च्युनर गाड्या आपल्या विंग गावातून काढली. सगळी मंडळी 7-8 पुरुष, 7-8 महिला मंडळी भगवान श्री नाथ महाराजांच्या नगरीमध्ये पैठणला ही सगळी मंडळी गेली. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये गेली. जेव्हा नाथ महाराजांच्या वाड्यात ही मंडळी गेली, थोडा आवाज, जेव्हा नाथ महाराजांच्या वाड्यात गेले त्यावेळेस नाथ महाराजांच्या वाड्यात गेल्यानंतर नाथ महाराज पूजा करत होती. ही सगळी मंडळी नाथ महाराजांच्या तिथे गेली. नाथ महाराज पूजा करून बाहेर आले. रामकृष्णाने नाथ महाराजांनी केला, बसा बसा बसा, विंकर, विंगच ना, विंकर बसा. मला माहित आहे तुम्ही सातारा जिल्ह्यातून खंडाळा तालुक्यातून विंगावून आले, बसा बसा. यांना पाहुणचार झाला का? नाथ महाराजांनी विचारपूस केली, सगळ्यांचा पाहुणचार झाला. आणि नाथ महाराज आपला नित्य निमूळपण आपल्या समोर बसले आणि आपल्याला विचारले, बोला विंकर, कसं काय येणं केलं? पैकी त्यातला एक हुशार माणूस होता, साधक होता, अंतकरणापासून तळमळ होती. तो उभा राहिला, तो म्हणू लागला, महाराज भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता आम्ही अनेक साधनं केली, पण आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आता आमच्याकडे तुम्हीच एकमेव साधन, तुम्हीच एकमेव पर्याय आहेत, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. म्हणून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची काहीतरी साधना तुम्ही आमच्या झोळीमध्ये टाकावी अशी आमची तुमच्या चरणी विनंती आहे. असं कोण म्हणू लागलं नाथ महाराजाला? अहो बोला की, बोला बोला. हे आपल्या कीर्तनाचा दुरुपद आहे. शेवटपर्यंत विंकर म्हणायचं तुम्ही. आता कोण म्हणत होतं? विंकर म्हटले, महाराज आमच्या झोळीमध्ये काहीतरी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही योग्य ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना विचारण्याकरता आला, योग्य ठिकाणी आला. एक लोटा जल सारे समस्या काहाकडे गेले नाही, संतांना आलेत तुम्ही. काळजी करू नका, तुम्ही योग्य ठिकाणी आला. मग मी तुम्हाला आता भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना सांगतो. आणि नाथ महाराज सांगण्याकरता प्रवृत्त होतात आणि सांगतात, मंडळी आजपर्यंत तुम्ही कोणती साधना केली मला माहित नाही, पण आजपासून तुम्ही भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता एक साधना करा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तुम्ही भगवान परमात्म्याची प्राप्ती करता, तुम्ही संतांची पाय धरा, तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. तिथे गेलेल्या माणसांना थोडंसं समाधान वाटलं. वा नाथ महाराज, काय सोपी साधना सांगितली तुम्ही आम्हाला, संतांचे पाय धरा. पण सगळे गेलेले माणसं सारखे विचाराचे असतात का? त्यातला एक मनुष्य उभा राहिला. कुठला? अहो बोला की, लेकराचा जीव घेता काय? बोला ना. हा, लेकराला लेकर झाले आता. बोला कुठला होता तो? वेगचा. तो उभा राहिला. तो नाथ महाराजांवर म्हणला, नाथ महाराज तुम्ही आम्हाला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची एवढी सोपी साधना सांगितली, धरावे संतांचे ते पाय. अण्णा, धरावे संतांचे ते पाय अशी सोपी साधना सांगितली. पण जीव संसारिक आहे महाराज.
या संसारिक जीवनात तरुण जाण्याकरता फक्त संतांची पाय धरून चालेल का? या संसारातून भवरूपी सागरातून आम्हाला तरुण पलीकडे जायचंय, याच्याकरता काहीतरी साधना सांगा. नाथ महाराज म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुम्ही भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता फक्त धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा, त्याचा परिणाम तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. एक आणि त्या साधनाच्या जोरावर तेने साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. तेने साधती साधनेमध्ये दोन अर्थ सांगतो रामदास महाराज. एक, संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता जी साधना लागतात ती सुद्धा साधना संतांच्या चरणामुळे मिळतात. एक आणि दुसरं, भगवान या संसार रूपी सागरातून पलीकडे गेल्यानंतर पुन्हा भगवान परमात्म्याची प्राप्ती करता सुद्धा साधन लागतं. तेही साधन धरावे संतांचे ते पाय. तुम्ही संतांची पाय धरा. पहिला फायदा भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. दुसरा फायदा, त्या संतांच्या साधन रूपी पायातून तुम्ही या संसार रूपी सागरातून तरुण पलीकडे जा. मग त्यातला एक शहाणा माणूस होता, आळंदीला शिकाय होता, शास्त्री झाला होता. तो उभा राहिला आणि तो म्हणू लागला, महाराज अहो तुम्ही म्हणता हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय, संतांची पाय धरल्यानंतर संसार रूपी सागरातून तरुण जाता येईल म्हणता. पण तुमच्या म्हणण्यावर माझा विश्वास आहे, पण आता पण आल्यावर मागचा विश्वास सगळा गेला. तुमच्यावर विश्वास आहे, पण एखादी संतांची पाय धरून तरुण गेलेला एखादी उदाहरण म्हणून आम्हाला दृष्टांत सांगा किंवा एखादी पुरावा आम्हाला द्या. त्यावेळेस नाथ महाराज पुरावा देतात. नाथ महाराज म्हणतात, संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. दादा, या ग्वाही शब्दाचा अर्थ आहे पुरावा. भाऊ, हा ग्वाही शब्द कुठे वापरला जातो का? कुठे वापरला जातो? कोर्टात. कोर्टात घाबरत नाही. ग्वाही शब्द किराणाच्या दुकानात वापरला जात नाही. कुठे वापरला जातो? कोर्टात. आवयाची ग्वाही दिली पाहिजे. ग्वाही वेद ग्वाही देतात, संताविना प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. म्हणून हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. पण मी सुरुवातीला सांगितलं, पैठणला किती लोक गेलते? आता तुम्ही नाही बोलले तर मी जे विठ्ठल करीन. माझ्या पाकिटापुरतं कीर्तन झाले. बोला बोला, किती माणसं गेलते? भरपूर गेलते ना. 7-8 गाड्या घेऊन 7-8 माणसं, 7-8 महिला मंडळी गेल्या. पण कुठल्याही देवाला जा, कुठल्याही सप्त्यात जा, कुठल्याही यात्रेत जा, तिथं 3 प्रकारचे माणसं आहेत, खावशे, नवशे, जवशे. यात्रा एक खावशा होता, तिथं गेलं तेव्हा असा उभा राहिला, कडक कपडे घातलेला, पांढरे कपडे घातलेला. तो मला, नाथ महाराज जरा थांबा, तुम्ही फार सुंदर बोलता म्हणे. कुठे शिकले? आळंदीला का? नाथ महाराजाला म्हणते, मला नाही. ते नाथ महाराजाला म्हणला, महाराज तुम्ही एवढं सुंदर आम्हाला सांगितलं, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होती तुम्ही आम्हाला म्हणता, आम्हाला कळते. या संतांचे पाय धरल्यानंतर संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता जी साधनं लागतात ती साधनं तुम्हाला प्राप्त होईल म्हणता, आम्हाला मान्य आहे. संतांची पाय धरल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल असं वेद सांगतात, हेही आम्हाला मान्य आहे. पण मला संसार रूपी सागरातून तरुण पलीकडे जायचंच नाही. मग नाथ महाराज म्हणजे तुझी काय इच्छा आहे? तो मला आता नवीन हायवे झालाय, सिमेंट कॉन्क्रीट, हायवेच्या बाजूला माझा बंगला पाहिजे. कुठं? अविंग मध्ये. काय पाहिजे मला? बंगला पाहिजे. नुसता बंगला असून चालणार नाही, त्या बंगल्याच्या समोर फॉर्च्युनर पाहिजे. आता जरा फॉर्च्युनर हलकी गाडी वाटायला लागली, ग्रँड क्रुझर घ्यायची का? नाही तुम्ही म्हणत असा तर घेऊ कीर्तनापुरती का फॉर्च्युनर बरी? माझ्या मनात माझ्याकडे अजून बाकीच आहे सीएनजीची. फॉर्च्युनर गाडी पाहिजे. महाराजांनी सांगितलं, बाबा काळजी करू नको, तुझ्या अंतःकरणातली सुद्धा संत इच्छा पूर्ण करते. त्याची इच्छा काय होती? मी संसार रूपी सागरातून तरुण जाणार नाही, मला विंग मध्ये एक बंगला पाहिजे स्वतःचा, त्या बंगल्याच्या समोर 4 व्हीलर गाडी पाहिजे. भाऊ, आता बंगल्याच्या दृष्टीने जेवढ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी मला पाहिजे. नाथ महाराजांनी सांगितलं, राजा काळजी करू नको, तू फक्त संतांची पाय धर. परिणाम, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. तुझ्या अंतःकरणातला संत मनोरथ पूर्ण करतील. म्हणून धरावे संतांचे ते पाय. अभंगाचा सरळ भावार्थ विडाला. अशा अर्थाचा नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग मी शेवटचा घेतलाय. आता मला या 1 तासामध्ये, पुढच्या 1 तासामध्ये किती अभंगावर बोलता येईल त्याचं काही मी सांगू शकत नाही. बरं, आता महाराष्ट्रात अभंगावर बोलायची परंपराच राहिली नाही मला. आता मी पुढे बोलत नाही. माझे श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोलले, बाप्पा असं म्हणत असतात, सध्या कीर्तनकार फक्त अभंग शेवटचा घेते आणि अभंगाच्या चौकून फिरते. त्यांच्या भाषेत सांगता, त्या अभंगाला दुप्पट सुद्धा नाहीत महाराज. माझी भाषा कळाली का बा?
पण त्यातलं मी नाही. मला जेवढा वेळ चिंतन करता येईल तेवढा वेळ या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. मायबाप ऐका, सेवेकरिता घेतलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना सांगतात आणि ती साधना सांगत असताना नाथ महाराज संतांची चरण सांगतात. ऐका, मग महाराज आपण नाथ महाराजाला विचारू, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना अजून काय आहेत का नाही? आता निळोबारायांच्या प्रमाणाचा एक आधार घेतो आणि पुढे बोलतो, प्रस्तावना करतो. निळोबारा म्हणतात, नाना साधनाच्या केल्या खटापटा. अहो, अनेक प्रकारची साधना केली, तो भगवान परमात्मा आमच्या द्वारापर्यंत सुद्धा येत नाही, स्वप्नात सुद्धा येत नाही, अशी आमची परिस्थिती. मग हे नाना साधनामध्ये कोणत्या साधना आल्या? जरा लक्षपूर्वक कीर्तन ऐका. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची पहिली साधना यज्ञ. मी सगळ्यांकरता उदाहरणाने प्रमाण देणार आहे, मनानं बोलणार नाही, फक्त तुमच्या लक्षात ठेवा. मी विचारल्यानंतर पुन्हा सांगा. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची महिला मंडळी पहिली साधना यज्ञ. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची दुसरी साधना योग. योग केल्याने सुद्धा देव मिळतो. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तिसरी साधना आहे कर्म. कर्म चांगलं करा, देव आपला प्राप्त होतो. आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची चौथी साधना आहे नामस्मरण. मग या चार साधना असताना नाथ महाराजांनी या चारही बाजूला करून संतांची चरण का सांगितले? संतांची चरण का सांगितली? चार चार साधना आहेत ना. यज्ञ केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, योग केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, कर्म चांगलं केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते आणि नामस्मरण केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. मग या चार चार साधना असताना देखील नाथ महाराजांनी या सगळ्या साधना बाजूला केल्या आणि संतांची चरण ही एकमेव साधना का सांगितली? त्याचं कारण सांगतो, ऐका. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची पहिली साधना कोणती? अहो बोला की यज्ञ. यज्ञ असं म्हणा की. एक काम करा, तुम्ही नाही बोला आता, मी तुम एक काम करा, मी बोला म्हणल्यावर बोला, नाही तर कीर्तन संपल्यावर तुम्ही सगळेजण मला 1000 रुपये द्या. कोणतं करता? साहेब कोणतं करता? बोलता ना, म्हणून बोला. 1000 द्या म्हणल्यावर बोलतो म्हणले, पण असं एकही भाजर म्हणला नाही, मला तुम्हाला 500 देतो पण नाही बोलत म्हणून. प्रेम आहे माणसाचं, एकदा लक्ष द्या. मग बोला तुम्ही. ठीक आहे, माझा स्वभाव असा आहे ना, जोपर्यंत समोरचे माणसं बोलत नाही तोपर्यंत मला कीर्तन करता येत नाही. त्याचं कारण सांगून जातं. आमचे श्री गुरु बाप्पा असं म्हणतात, महाराज कीर्तन करायचं आद्य कर्तव्य जर काय असेल, एवढ्या लांबून आपण जर प्रवास करून आलो रामेश्वर महाराज, रामदास महाराज, आपण एवढ्या लांबून तुम्ही आम्हाला एवढ्या लांबून बोलवतोय ना, किरकोळ पाकिटासाठी, नारळासाठी, सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी, अभिमानासाठी आम्ही आलो नाही. इथे येण्याकरता कीर्तन करायचं आद्य कर्तव्य असं आहे की आपल्या मुखातून श्रोत्याचं भलं होईल अशी 4 तरी गोष्टी 2 तासामध्ये त्याच्या पदरात टाकावं, हे आद्य कीर्तन करायचं काम आहे माझं. हे कीर्तन करायचं ते आमचं काम आहे. म्हणून माझी रात्रंदिवस तळमळ एवढं करत नाही. खरं सांगू का, तुमच्या सत्याला जेवढे वर्ष झाले तेवढं माझं वय सुद्धा नाही, फार वय कमी आहे माझं. एवढ्या वयात मी एवढं फिरतो, माझी तळमळ आहे. त्याचं कारण असं आहे की आपण सांगितल्यानंतर एखाद्याचं भलं, ज्ञानोबा स्वतः सांगून गेले ना, जे जे आपण अशी ठावे ते इतर सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जग. ज्ञानोबा जर म्हणत असतील, ज्ञानोबाच्या उक्तीप्रमाणे माझी तर रात्रंदिवस हीच तळमळ आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुम्हाला बोला बोला असं म्हणतो. का? तुम्हाला समजलं पाहिजे ना मी काय बोलतोय. दुसरी गोष्ट, तुम्ही जर तुमच्या जीवनातला अनमोल असा वेळ सगळी कामं बाजूला ठेवून जर 2 तास कीर्तनापुढे बसत असाल तर तुमचं कर्तव्य असं आहे, कीर्तनकार जे योग्य सांगतो ते ग्रहण करणं आणि त्यातून आपलं उद्धार करून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्या 2 गोष्टी आपण केल्याच पाहिजे. म्हणून तुम्ही बोला, मग सांगा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची पहिली साधना कोणती? ऐका गेल्या आहेत ना. यज्ञ. यज्ञ केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. मग महाराज कुणी यज्ञ केला आणि कुणाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली? आणि आता कलियुगामध्ये यज्ञ केल्याने का भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही? मला सरळ सरळ बोलायचंय. ऐका, कुणी यज्ञ केला? अहो यज्ञ केला राजा दशरथाने. पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला. त्या यज्ञातून एक यज्ञ देवता प्रसन्न झाली. पायसदान नावाचं फळ त्या यज्ञ देवतेने बाहेर आणलं. राजा दशरथाच्या हातामध्ये ते फळ दिलं आणि सांगितलं, तुझ्या 3 पत्नींना ते फळ खायला दे. उद्याचा कीर्तनकार हे सगळं सांगणार आहेत, पण मी आजच सांगून जातो. पण उद्या आपल्याकडे रामनवमीचं कीर्तन नाही ना, म्हणून थोडं मला ते विस्तार नाही करायचा. पण पायसदान नावाचं फळ काढलं, त्या 3 पत्नींच्या हातामध्ये दिलं. पैकी एक पत्नी, जिचं नाव आहे कौशल्या, तिने ते फळ ग्रहण केलं. परिणाम, दशरथ राजाला सुद्धा प्रभू रामचंद्राची प्राप्ती झाली. भले मुलगा म्हणून झाली, पण दशरथ राजाला देवाची प्राप्ती झाली. मग यज्ञ केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. महाराज हे खरंय. मग कलियुगामध्ये यज्ञ केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही का? जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कलियुगामध्ये यज्ञ करणं फार कठीण आहे माहिती. कलियुगामध्ये सप्ताह करणं कठीण झाले. यज्ञाचं काय घेऊन बसले? बरोबर बोलतोय ना अण्णा? कलियुगामध्ये यज्ञ करणं फार कठीण आहे. यज्ञ करण्याकरता प्रामुख्याने 2 गोष्टी लागतात. एक, यज्ञ करण्याकरता त्या यज्ञामध्ये मंत्र उच्चार करून त्याचं तूप आपण यज्ञामध्ये टाकतो. तो मंत्र उच्चार करणारा ब्राह्मण लागतो. तो ब्राह्मण कसा लागतो सांगू का? दशग्रंथी लागतो.
दशग्रंथी म्हणजे 4 वेद आणि 6 शास्त्र. त्या ब्राह्मणाचे काय पाहिजे? पाठ पाहिजे. इथं लाख रुपये कीर्तन करायला कीर्तनाची घेऊन आमचा हरिपाठ पाठ नाही. रामदास महाराज हे आमची गोप आणि त्याचे दशग्रंथ कुठं बघायला झाले आहे महाराज. माझ्या एका पुण्यातल्या मित्राच्या बहिणीचं लग्न झालं, आळंदीत लग्न केलं, लय मोठं लग्न केलं ना. काय तर 2-3 कोटी रुपये लग्नाला खर्च केला असेल. 2-3 कोटी म्हणजे किरकोळ रक्कम आहे तुमच्या दृष्टीने म्हणून सांगितलं. एवढा खर्च केलं आणि 3 महिन्यात लग्न मोडलं. वाघ मार 3च महिन्यात लग्न मोडलं. आणि मी हायवेने कीर्तनाला चाललो होतो. कीर्तनाला जाताना काय मलाही वाटलं काय माहिती, मला चला लय दिवस झाला मित्राच्या घरी गेलो नाही, चला जाऊ जरा वेळ आहे. गणेश महाराजाला मला वळवा गाडी. त्यांनी गाडी वळवली त्यांच्या घरी गेलो. गेले का त्याच्या बहिणीनेच मला पाणी पिलं. मला वाटलं आता कोणता सण नाही काय नाही इकडं कसं काय आले असं. मग मी जरा बसलो. मला 2 सोफे 2 टेव्या 2 फ्रीज सगळं 2-2 दिसायला लागले तिकडे. बरं 2-2 का दिसना पण त्याच्यावर लिहिलेलं होतं कन्यादान. तुमच्या लिहितात का नाही असं? लिहिजा मोठ्या अक्षरात लिहिजा असं लिहिलेलं होतं. मग ते काही अक्षर बघितले मला जरा ओळखीचे वाटले. मी म्हणलं काय झालं? 2-3 महिन्यापूर्वी ताईचं लग्न झालं, काय अडचण आली, कसं काय लग्न मोडलं, काय भांडणं झाली महाराज काय माहित नाही. मी म्हणलं ब्राह्मण कोण होता? मला तो तुमच्या ओळखीचा. आधी मला बोलायचं असं की दशग्रंथी ब्राह्मण पाहिजे, 4 वेद 6 शास्त्र त्याचे पाठ पाहिजे. जरा पुढे बोलायचं मला. अहो एवढाही ब्राह्मण आम्हाला भेटला चला, पण त्यांनी स्वसामर्थ्याने त्या यज्ञकुंडामध्ये काय केला पाहिजे? अग्नी पेटवला पाहिजे. अग्नी पेटवला. चला पुढे. आता मात्र ब्राह्मणाचं काम संपलं, आता गावकऱ्याचं काम चालू झालं. पण तो यज्ञ देवता प्रसन्न करून घेण्याकरता किंवा ती यज्ञामध्ये आहुती देण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते, त्याचं नाव आहे तूप. काय नाव आहे त्याचं? तूप. घरात माणसं जेव्हा बसले, पाहुणा आला, माणसाने जर तुपाचं नाव काढलं तर महिला मंडळी किचन मधून म्हणतात चुप, नो तूप, चुपच. मग तूप मिळत नाही आता. मग तूप लागतं. पण ते तूप कसं लागतं? शुद्ध गावरान गाईचं तूप लागतं. आता तुमच्या इथं गावरान गाई किती आहेत मला माहित नाही. आहेत मला 100-200. मला जरा बरं वाटत. मला माहित आहेत किती आहेत पण मी म्हणतो 100-200 आहे. बरोबर आहे का नाही? आता गावरान गाईचं तूप आणायचं म्हटलं पण ते तूप काही चमच्याने टाकून चालत नाही महाराज. चमचे राजकारणातच बरे असतात. इकडे नको. चमच्याने तूप टाकून चालतं का? तूप चमच्याने टाकून चालत नाही. मग तूप कशाने टाकायचं असतं? शास्त्र असं सांगतं त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडी एवढी धार लावावी लागते म्हणे. भाऊ हत्तीची सोंड म्हणजे 2.5 इंची पाईपलाईनच. बघा कळते का तुम्हाला, तुम्ही शेतकरी असाल. 2.5 इंची पाईपलाईनचं पाणी म्हणजे हत्तीची सोंड. आता एवढं तूप जर 7 दिवस त्या यज्ञात धार लावायची म्हटली तर आपला यज्ञ करून परवडल का विणकरांना? बरं जरा तुपाची किंमत ऐकून तरी ठेवा. कधी तुम्हाला यज्ञ करावा वाटला तर मी तुम्हाला तूप पाठवून देतो. आळंदीमध्ये संतवीर बंडापट्ट्या कराडकर यांच्या मठामध्ये शुद्ध गावरान गाईचं तूप मिळतं 3200 रुपये किलो. कुणाला पाहिजे असेल तर सांगा. 28 तारखेला मी हायवेने जाणार आहे. 2 किलो घेऊन येतो. मला कमिशन देऊ नका. किती रुपये किलो मिळतं? 3200 रुपये किलो. आता 7 दिवस तुपाची धार लावायची म्हणजे किती टँकर उभा करावं लागतील आपल्याकडे. आणि मग विकला हाय नाही तेवढा राहिला का शिवार जरी विकला तर एवढं तूप आपल्याला येईन का? बरं ह्याच्या पुढचं बोलतो. एवढा सुंदर यज्ञ आपण आपल्या दातृत्वातून पूर्ण जरी केला तर या यज्ञातून भगवान परमात्मा प्रसन्न होऊन प्रगट होईल. याची काही शाश्वती देता येते का दादा? याची शाश्वती देता येत नाही. म्हणून यज्ञ केल्याने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. पण नाथ महाराजाला माहित होतं यज्ञाने भगवान परमात्म्याची प्राप्ती हे कलियुगामध्ये कठीण आहे. म्हणून नाथ महाराजांनी यज्ञाची वाट बाजूला केली. पण करत असताना नाथ महाराजांनी समोर ज्ञानोबरांचं प्रमाण ठेवलं. ज्ञानदेवाय
कठीण आहे, म्हणून नाथ महाराजांनी यज्ञाची वाट बाजूला केली. विडाला प्राप्तीची दुसरी साधना सांगा. बोला बोला. योग. असं बोला म्हणजे मला कीर्तन पुढे करताय. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची दुसरी साधना आहे योग. मग महाराज कुणी योग केला आणि कुणाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली? मग कलियुगात का भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही? लक्षपूर्वक ऐका. भगवान श्री ज्ञानोबा आहे हे आदि योगी आहेत. आदि कोण आहे? योगी. आणि पुन्हा भक्त आहेत. ज्ञानोबाने योग सामर्थ्यावरती भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. जरा इकडे लक्ष द्या. एक दिवशीचा प्रसंग. ज्ञानोबा निवृत्तीला सोपान टाका मुक्ताबाई चौघ भावंड पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता गेले. चौघ भावंड पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता गेले. पण पांडुरंग परमात्म्याला ज्या दिवशी भेटण्याकरता गेले 3-4 वाजता, त्याच्या आधी दुपारी 2-2:30 वाजता पांडुरंगाचं नामदेव महाराजाचं भांडण झालं होतं. आता भांडण कशामुळे झालं होतं? पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं म्हणे, नामा तुम्ही मला सोडून पंढरपुरातून बाहेर जायचं नाही. तुम्ही जर मला सोडून गेले तर मला करमत नाही. असं कोण म्हणतंय? देव. कुणाला म्हणतात? नामदेवाला. आणि नामदेवाने सुद्धा पांडुरंगाला सांगितलं, तुम्ही सुद्धा मला सोडून पंढरपूर मधून कुठे जायचं नाही, कारण तुम्ही गेल्यावर मला सुद्धा करमत नाही. पांडुरंगाने सांगितलं, हे बघा नाम, आजपासून जायचं तर दोघांनी सोबतच जायचं, नाही तर कुठं जायचंच नाही. कीर्तनाला जायचं तर संघच घेऊन जायचं. रामदास महाराज असं रिकामं एकट्याने जायचंच नाही असं कोणी ठरवलं? पांडुरंगाने नामदेवानी. आमचं नाही सांगत मी. पांडुरंगाने नामदेवानी सांगितलं. महाराज नामदेवाला ठरवलं. मला नामदेवाने देवाला सांगितलं, हे बघ देवा, तू आता गोड गोड बोलतो, पण तुझ्याकडे एखादी माणूस आला का तू कधी बदलशील काही सांगता येत नाही. तू रात्रात बदलतो. पक्षी म्हणणार नाही मी. पांडुरंगाचं देवाचं चाल, तू रात्रात बदलतो. देवाने सांगितलं, हे बघ नामा, मी अजिबात बदलणार नाही. मला विडीची लई भीती वाटते सगळी. आता बदलणार नाही. मी आहे त्याच्यात सुट्टी आहे म्हणले. बरं कुठेही गेलं तर सारखंच आहे. कोण कुणाकडे जरी काही सांगता येत नाही. कुठेही गेलं तर सारखंच आहे. जगात सतरंजा उचलायचे त्याच्या नशिबात महिना वर्षभर सतरंजाच आहे. कळालं का बघा माझं? नाही कळालं? कळालं तर घ्या नाही तर द्या सोडून. भाऊ सतरंजा उचलणार कोण तिकीट देते? तू सतरंजा उचल, कारण तुला तिकीट देऊन तू निवडून झाल्यावर सतरंजा पुन्हा कोणी उचलायच्या? हा मोठा प्रश्न मी म्हणतो. मग इकडे लक्ष द्या. तर त्या दोघांचं ठरलं. नामदेव म्हणले, देवाला आता बाहेर जायचं नाही. देवाने सांगितलं नामदेवाला आता बाहेर जायचं नाही. 2-2:30-3 वाजता दोघांचा करार झाला दुपारी. आणि 4 वाजता ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई सावता महाराज गोरोबा काका चोखागरांची पत्नी हे सकल संत पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता मंदिरात आले. सगळे संत ज्ञान पांडुरंगाच्या समोर उभा. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब संतांशी सगळ्यांशी बोलतायत. पण ज्ञानोबा खाली मान घालून उभी होती. महाराज ज्ञानोबा वर पाहत नव्हते. पांडुरंगाने 2दा-3दा ज्ञानोबाईंकडे पाहिलं तरी ज्ञानोबा जरा पांडुरंगाला नाराज वाटले. ज्ञानोबाला पांडुरंगाने विचारले, म्हणजे माऊली, अहो सगळे बोलतायत, हसतायत, सगळ्याच व्यवस्थित चालू आहे, नेमकं तुमचं काय चाललंय काही कळलं नाही. रिचार्ज संपला काय मोबाईलचा? घरच्याचा संपल्यावर तसं असतं. ते रिचार्ज करा कधीच म्हणत नाही कुणाला. तुम्हाला मला कशाला माहिती? घरच्याचा रिचार्ज संपल्यावर दाजी तुमच्याकडे कसं? बरोबर आहे. घरच्याचा रिचार्ज संपल्यावर ते दुसऱ्याला करा कशाला म्हणते? बाया सरळ रिचार्ज करा म्हणत नाही. कुठे चालले हो? शेवळला चालू. बरोबर, या लवकर. येतो ना. नाही जरा लवकर या, एक काम आहे. अगं मग काम पडल्यावर मला फोन कर असं माणूस म्हणते. ज्यांनी तिथवर मुद्द्यापर्यंत नेतात. कुठे चालले? शेवळला चालू. कुठे चालले? शेवळला चालू. जरा लवकर या. लवकर शपथ करतो ना कसा? लवकर या. तो म्हणता आता येतो. नाही पण जरा लवकर या. मग माणूस शेवटी कटवून म्हणतो, मी मला जरी उशीर झाला तर तू फोन कर. नाही केला असता पण रिचार्ज संपले. बाई सरळ म्हणून रिचार्ज कर म्हणून. सरळ म्हणते एवढे आले वेळे पिढे कशाला किती माहिती. सकाळी कीर्तनात फोन केला मी. कीर्तनात आज सकाळी कीर्तनात फोन केला. चालूच आहे फोन. आणि फोन अचानक कट झाला. कीर्तन संपलं तरी मला तिकडून फोन येणार. मी माझं सांगतोय महाराज. कीर्तन संपलं तरी फोन येणार. कीर्तनाचं पाकिट घेतलं जेवलं तरी फोन येणार. शेवटी फोन आला नाही, मेसेज आला नाही, म्हणून मी फोन केला. म्हणलं काय चालेल फोन नाही आला. कळते का तुम्हाला? रात्रीच रिचार्ज करा म्हणली होती मी. म्हणजे तुमचं तसं आमचं, म्हणजे आम्ही तशा तुम्ही गप्पा आम्ही अशी परिस्थिती आहे. लक्ष द्या. काय तुम्हाला काय आमच्याकडे नाही का? असंच आहे. फक्त आमचे भांडे हळू न वाजते, तुमच्या जोरात वाजते. लक्ष द्या. जर एकदा लक्ष द्या मी काय सांगतोय. भगवान श्री ज्ञानोबा आदि योगी. ज्ञानोबाने खाली मान घातली होती. ज्ञानोबाची खाली मान पांडुरंगाने पाहिलं. विचारलं, मुली काय झालं? का नाराज आहेत का आमच्यावर? बोलत नाही. ज्ञानोबाने आपल्या अंतःकरणातली इच्छा पांडुरंगाला बोलायला सुरुवात केली. मग देवा, अरे याची देही याची डोळा, या देहाने तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे.
हा चलो चारो धाम मे महिन्यात अधिक महिन्याच्या आधी आधी का हा चलो चारो धाम देवाने ज्ञानदेवाने सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात देवा या देहाने तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. पांडुरंगाने ज्ञानोबाला सरळ उत्तर दिलं. मग अडचण काय? राहुल शास्त्रीला फोन करते तुला फिरून आणते. असं ज्ञानोबाला तेव्हा म्हणले असतील ना देवाने सांगितलं मावली अडचण काय सांगा. काही पैशाची गरज आहे का? ज्ञानोबाने सांगितलं नाही. मग तुम्हाला गाडी करून ज्ञानोबाने सांगितलं ना मग निघा काय अडचण आहे. ज्ञानोबाने दिलेलं उत्तर सुंदर आहे. ज्ञानोबाने सांगितलं जाण्याबद्दल काही नाही. आम्ही सगळे पोरं सुरूच आहोत. ज्या काळात ज्ञानोबाने तीर्थयात्रा केली त्या काळात ज्ञानोबांचं वय होतं 18 वर्ष. निवृत्ती दादाचं वय होतं 21 वर्ष किंवा 20 वर्ष. मुक्ताबाई अगदी 12-13 वर्षाची. म्हणजे पोरं सुरूच आहेत ना. ज्ञानोबांनी सांगितलं आम्ही सगळे मुलं आहोत. एखादी शहाणा माणूस पाहिजे. कोण पाहिजे? एखादी शहाणा पाहिजे. ज्ञानोबांच्या मुखातून शब्द गेला शहाणा पाहिजे. आणि पांडुरंगाची नजर सरळ गेली कुणावर? नामदेवावर. नामदेवाने असे डोळेच मोठे केले. महाराज कसे मोठे केले सांगू? किराणाची लिस्ट घरच्यांनी आपल्याकडे द्यावी आणि ती आपली नेमकी साकार विसरून राहावी. कसं काय परिस्थिती होती खरं सांगा. तुम्हाला तुमच्या गळ्याची शपथ आहे. खोटं नका. कसं होतंय? नेमकं साखर विसरून राहावी. दिवाळीचा बाजार असावा. दिवाळीचा बरोबर आहे. मी कधी कोणाचा चहा प्यायला जात नाही आणि रात्री तर जातच नाही. मुळात मी चहाच पित नाही. चहा पित नाही, दूध पित नाही, कॉफी पित काहीच नाही. तेच नाही. कुठे गेलं तर पाणी प्यायचं. लातूरला कीर्तनाला गेलो तर सगळे मित्र मंडळी वर्ग मित्र माझे त्यातला एक मला चल कुठं चहा प्यायला. आणि मी चहा घेत नाही. कॉफी घे. कॉफी घेत नाही. ते मला बुस्टर घे. काय प्रकार निघाली मला. मी म्हणलं ते बुस्टर का फिस्टर काहीच घेत नाही. तो मला एक काम कर, तू माझा मित्र आहेस ना, एक ग्लास पाणी घे माझ्या घरी. म्हणलं चल बाबा. गेलो त्याच्या घरी. त्याने ती बेल वाजवली. फ्लॅट मध्ये राहत होता. त्याची मंडळी आली दार उघडलं बसलो. तिने पाणी आणून दिलं प्यायला आम्हाला. तो मला कॉफी करतेस का? महाराज चहा घेत नाही. ती आतमध्ये किचन मध्ये होते. मला अजून प्रश्न पडला नाही. त्या किचनच्या हॉलच्या मध्ये अशी खिडकी सोडलेली असते बघा. हाय का तुमच्याकडे? कशाला सोडली अजून कळलंच नाही मला. पण ते खिडकी मात्र 100% आहे. बंगले मोठे मोठे झाले पण खिडकी बंद नाही झाली. अजून तशीच आहे. त्याच्यावर फक्त आता काच लावला जातो खिडकीवर. त्या खिडकीच्या आतमध्ये ती माऊली उभी होती. खिडकीच्या बाहेर म्हणजे हॉलमध्ये हा बसला होता. पण माझी नजर तिच्याकडे गेली. तिने असं बोट केलं आणि असं बोलून घेतलं. कुणाला? माझ्या शेजारी जे बसलो होते ना त्याला नुसतं असं बोट केलं. तटकून उठलं. महाराज पटपट पटपट आतमध्ये गेलं. काय म्हणते? ते म्हणलं काय नाही या बोटात किती पावर होती ती पाहत होती म्हणजे. जसं जशी आपल्याला राबवते ना तसं नामदारांनी डोळे मोठे केले. 10:15 वाजले 11ला सोडायचे आपल्याला. नामदारांनी डोळे मोठे केले. कुणावर? पांडुरंगावर. अरे देवा आत्ताच ठरले. देव म्हणजे मी काही बोललोय का? अजून बोलायचं. शहाणा माणूस पाहिजे. देवाने पांडुरंगाकडे पाहिलं आणि पांडुरंगाने नामदेवाकडे पाहिलं आणि नामदेवाकडे पाहिलं. नामदेवाला आठवत आपला नंबर येतो आणि देवाच्या मुखातून सहज शब्द गेले जा नामदेवाला घेऊन. आधी काय ठरलं होतं? दुपारी काय ठरलं होतं? दुपारी काय ठरलं होतं? जेवायला जायचं ठरलं होतं का नाही? दुपारी ठरलं होतं. दुपारी ठरलं होतं ना. दुपारी ठरलं होतं. ते म्हणजे देवा दुपारी ठरलं होतं पण असं बरं नाही. नामदेवानी सांगितलं देवा अरे आपलं दुपारी ठरलंय ना. देवानी सांगितलं नामा अरे तुझं सगळं खरंय पण तुला अपेक्षा कोण करतोय? साक्षात ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार तुझी अपेक्षा करते. तुला तीर्थयात्रेला जावं लागेल. मला विस्तार करायचा नाही. पुढे जायचंय. तीर्थयात्रा सुरू झाली महाराज. पंजाब मध्ये घुमान प्रदेशामध्ये तीर्थयात्रा गेली. ज्ञानोबा चालत असताना सगळ्याच्या पुढं आणि नामदेवराय गळ्यात विना घेऊन सगळ्याच्या माग विठोबा रखमाईचं भजन करायची तीर्थयात्रा निघाली. पहाटेपासून चालायला सुरुवात झाली. सकाळचे 8-8:30 वाजले. सकाळपासून चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही. कुणाला? चालणारे वारकऱ्याला. मग पाठीमागच्या नामदेवराने आवाज दिला पुढच्या ज्ञानोबाला. ओ ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर. अहो म्हणजे अशी कुठे दिल्ली मालक असतील का? ते म्हणजे काय झालं? अहो सकाळपासून चहा विचारला नाही, नाश्ता विचारला नाही. तुम्हाला काय वाटतं काय? ज्ञानोबाने सांगितलं अडचण काय? ते म्हणजे पाणी प्यायचंय. ज्ञानोबाने सांगितलं काळजी करू नका. हे बघा हाकेच्या अंतरावरती विहीर दिसते. तिथं जाऊ आणि आपण पाणी पिऊ. ऐका सकल संत त्या विहिरीच्या शेजारी गेले. विहिरीत डोकावून पाहिलं. दादा त्या विहिरीत पाणी होतं पण पाणी कुठं होतं? विहिरीच्या वरगी तळाला. विहिरीच्या तळाला पाणी होतं. सगळ्यांनी डोकावून पाहिलं. अहो ज्ञानोबा माझी योगी होते ना. ज्ञानोबाने एका चिमणीचं रूप धारण केलं. ज्ञानोबा चिमणीचं रूप धारण करून त्या विहिरीच्या तळाशी गेले. पोटभर ज्ञानोबाने पाणी पिलं आणि ज्ञानोबा वर आले आणि विनोदाने ज्ञानोबा सगळ्याला म्हणले आपुले आपण करा सोडवून. म्हणजे आपुले आपण बघा. मला पुढे बोलायचे पण नामदेव महाराज भक्त होते. नामदेव
परमात्म्याचा टाहो पडला आणि नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, मी जर तुझा खरा भक्त असेल आणि तू जर माझा खरा देव असशील तर तळातलं पाणी काय होईल, होईल. आणि काही वेळ गेलो नामदेवरायांनी पांडुरंगाचा टाहो पडल्यानंतर चमत्कार घडला आणि त्या विहिरीच्या तळाचं पाणी वर आलं. नामदेवरायांनी ते पाणी पिलं यात नवल नाही, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने आजही त्या विहिरीचं पाणी आपल्या अगदी विहिरीत हाताला लागतं. हे नामदेवरायाच्या भक्तीचं प्रमाण आहे महाराज, हे नामदेवरायाच्या भक्तीचं प्रमाण आहे. पाणी वर आलं, ज्ञानोबारायांनी ते पाहिलं आणि मग ज्ञानोबारायाच्या लक्षात आलं, अरे रे, योग करून आपल्या एकट्याची तहान भागवता येते, पण भक्ती करून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सकल मानवाची तहान भागवता येते. म्हणून एका योग्यापेक्षा एक भक्त श्रेष्ठ, हे ज्ञानोबाराला त्या काळात कळलं. ज्ञानोबाला त्या काळात कळलं एक भक्त श्रेष्ठ आहे. आणि मग नामदेवराय ज्ञानोबाराय परत आले आणि मग ज्ञानोबाराय म्हणू लागले, पंढरपुरा नेईन गुढी माझ्या जीवीची आवडी. मग इथं आल्यानंतर म्हणू लागले, म्हणजे एक योग केला, योग केल्याने सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. दादा, पण कलियुगामध्ये योग आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती कठीण आहे. पुढे बोलतो जरा, कलियुगामध्ये योग करणं हे शरीरासाठी चांगलं आहे. कलियुगामध्ये योग करणं हे शरीरासाठी चांगलं आहे, पण कलियुगात योग केल्यानंतर भगवान परमात्मा भेटत नाही, हे तेवढंच सत्य आहे. आणि योग केल्यानंतर कलियुगात जर भगवान परमात्मा भेटला असता तर रामदेव बाबा टूथपेस्ट आणि बरस विकत फिरला नसता. माझ्या बोलण्याकडे बारीक लक्ष द्या. हा, ते पेस्ट विकत फिरलं नसतं, कुठं तर कोपऱ्यात देवाची प्राप्ती करून बसला असतं मला. म्हणून कलियुगामध्ये योग चांगला आहे. कशा करता? शरीराकरता. पण योग करण्याकरता तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मला एवढा विस्तार करायचा आणि पुढे जायचे. योग करण्याकरता वयाची गरज आहे, योग करण्याकरता वेळेची गरज आहे आणि योग करण्याकरता जागा सुद्धा लागते. आता काही आपली माणसं कंपनीत काम करणार आहे, ऐका, मग अशी तुमची चर्चा चालू होती महाराज, त्यामुळे मी लावला संदर्भ लावला. आता कंपनीत काम करणाऱ्या माणसाची जर थर्ड शिफ्ट असली, थर्ड शिफ्ट असते ना, रात्री 11ला चालू होती, सकाळी 7ला संपती, बरोबर आहे ना? चुकते काय? आमच्याकडे दोनच शिफ्ट आहेत, 7 ते 9, 9 ते 8. आमच्याकडे दोनच. गणिमत अशी झाली, पळशीकरांना जर 7 ते 9 ठेवलं असतं ना, एका दिवसात 2 ग्राम आणली असते. ते घोळ झाला, ती ऐकणार तर तुम्ही ऐकणार, असा घोळ झाला. पुढच्या वर्षी असं करू नका. मी पुन्हा येईल, साधं काम आहे का माझं? इकडे लक्ष द्या. थर्ड शिफ्ट असते, किती वाजता चालू होती? रात्री 11ला. संपत्ती कितीला? सकाळी 7ला. आता खरं सांगा, कंपनीत काम करणाऱ्या माणसाने सांगा, मला त्याचा अनुभव नाही. सकाळी 7ला जर शिफ्ट संपली आपली, शिफ्टच म्हणतात ना, ड्युटी जर संपली तर 7 वाजता योग करून चालेल का? 7 वाजता योग, बरं तिथून मोटरसायकलवर घरी यायचे, अर्धा पाऊण तास घरी यायला जात, मग 7 वाजता योग करून जमल का? बरं रात्रभर जागरण केलेल्या माणसाला सकाळी जर कपाल भाती कर म्हणलं तर जमल का? दाबून आमरस खाल्लाय आणि कपाल भाती जमल कशी? साधं काम आहे. मी आपलं मागच्या वर्षाचं सांगतो, असं जमल का महाराज? नाही जमायचं महाराज ते. म्हणून योग करण्याकरता वेळ महत्वाचे. बरं आता पुढे बोलायचे, योग करण्याकरता आम्हाला वय महत्वाचं आहे. आता तुम्हाला जर उठक-पटीक काढून जमल का? नाही जमल का? नाही, तुम्हाला 100 ओव्या सांगा म्हणल्या ज्ञानेश्वरीच्या एका टप्प्यात सांगा, बरोबर आहे ना? 100 ओव्या ज्ञानेश्वरीच्या एका टप्प्यात सांगा, पण 10 उठक-पटक काढून द्यावर जमल का? तुम्ही हातातली काठी महाराजाच्या डोक्यात नाही का? आनंदीनाला म्हणून नाही शाना झाला असं ते म्हणते महाराज. मला पुढे बोलायचे ऐका. योग करण्याकरता वेळ महत्वाचे, योग करण्याकरता वय महत्वाचं आहे. ठराविक वयात आहे मला 12, 13, 14 वर्षाच्या पुढे माणसाचा योग कामाचा आहे. कारण 12 वयात केलेला योग सुद्धा काही उपयोगाला येत नाही. तारुण्यात योग केला पाहिजे. शिल्पा शेट्टीकडे बघा कधी तुम्हाला चांगलं कुणाचंच घेता येत नाही. शिल्पा शेट्टीकडे बघणार नाही तुम्ही. शिल्पा शेट्टी चांगले कपडे घालून बिचारी ती योग करते महाराज, अजून तरुण दिसते ती. कुणा सांगता तुम्हाला माहितच नाही. तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मी एक गोष्ट सांगतो बघा, माणूस मोठा झाला ना त्याला सगळे भेटतात, पण वर्गातला मित्र भेटून वर्गातला मित्र भेटू सगळे भेटतात त्याला, ते मित्र भेटून. आता तुला माऊलीच्या सप्त्यामध्ये माझं कीर्तन झालं. आमच्या वर्गातल्या मित्राला एवढा मोठा हार आणला तुळशीचा, एकाने गुलाबाचा हार आणला, मला कपडे आणले, 3 ग्रामची सोन्याची अंगठी आणली, नाही ठेवली मी घरी. होत नाही मला, पेट्रोल पंपावर धरून हाणाय बसले सोन्या. जीव आपला महत्वाचा आहे. काय करायचं त्या सोन्या? 3 ग्रामची सोन्याची अंगठी आणली, भाऊ 7,000चं मला घरी आणलं, ती बी नाही घातली, मी 7च घालतो. हे सगळं एवढं आणलं त्यांनी. सत्कार सगळ्यांनी माझा केला आणि कीर्तन संपण्याच्या आधी
आधी सगळे म्हणजे कीर्तनाला कुणीच बसले नाही. ठोकर मायला आली, माझा सत्कार केला आणि सगळे बाहेर निघून गेले. कीर्तन संपल्यानंतर बाहेर गेलो, म्हणजे जेवाय जायचे, चला चला चला. मी जेवाय गेलो. जेवाय बसल्यानंतर विचारलं, म्हणलं काय एवढा खर्च केला, एवढा मोठा हार आणला, मला ड्रेस आणला, घड्याळ आणलं, 2-4 ग्रॅमची अंगठी आणली, एवढा खर्च केला, माझं कीर्तन आहे काय का बसले नाही? त्यातला एक म्हणला, गप तू किती शाळेचे आम्हाला कुणाच्या वया चोरल्या, कुणाच्या दप्तरात टाकल्या, कुणाच्या खुर्चीवर काय काय लिहिलं, किती शाळेचे कुणाला माहित आहे? आम्हालाच माहित आहे. कोण या सांगायला लागलं आम्हाला हसायचं. कसं आहे रामशेव महाराज, तुम्हाला सगळंच माहित आहे पण माहित नाही असं दाखवलं. इकडे लक्ष द्या, इकडे मी मुद्द्यावर येतो ऐका. योग करण्याकरता तिसरी गोष्ट लागते काय? जागा लागते. जागा महत्वाची. एखादी शेतकरी आहे आणि तो बांधावर पाणी भरण्याकरता गेलाय, बरोबर आहे ना? बांधावर पाणी भरण्याकरता पहाटेच लाईट आहे आणि पाणी भरण्याकरता गेलाय. पाणी भरता भरता बांधावर योग करता येईल ना? नाही यायचं. आम्ही कीर्तनकार मंडळी सकाळच कीर्तन असते, आम्हाला पहाटे उठावं लागते. आता उद्या 2 कीर्तन आहेत आणि तिसरं प्रवचन आहे मध्ये, म्हणजे उद्याचा दिवस माझा आहे 50. ऐका, मला पुढे बोलायचंय. मग ते एवढं करायचंय ना, शक्य आहे का योग करणं? योग करण्याकरता पहिल्यांदा काय पाहिजे? वय पाहिजे. दुसऱ्यांदा काय पाहिजे? शरीर चांगलं पाहिजे, वेळ पाहिजे आणि त्याच्याकरता जागा सुद्धा पाहिजे. कलियुगामध्ये या गोष्टी शक्य नाही. का? मुळात वेळच कुणाकडे? अल्प आयुष्य मानवी शतकरी नेते अर्धरात्र खाई मग ते बालक व पिढा रोगक्षेन काय भजनाशी उरले ते पाहेगा. तुकोबाने खंत व्यक्त करताना आपल्याकडे वेळच कुणाकडे शिल्लक आहे. म्हणून महाराज योगाने भगवान परमात्मा प्राप्त होतो, पण कलियुगात ते सुद्धा शक्य नाही. म्हणून भगवान श्री ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, योगाची वाटा जे निघाले गासफाटा तया दुःखाचा चिवाटा भागाला पाहे पालोहाचे चले जय गोचरिया पडती खाणे योग याग विधी येणे नो हे शिधी वायाची उपाधी धम्म धर्म. म्हणून भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात, म्हणून एकनाथ महाराजांनी योगाची वाट सुद्धा बाजूला केली. का? योगाची वाट अवघड आहे. कलियुगामध्ये योग करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं शक्य नाही. म्हणून नाथ महाराजांनी योगाची वाट सुद्धा बाजूला केली. विडाला प्राप्तीची तिसरी साधना सांगा. बोला. कर्म. तुम्ही 2-4 जण आहेत माझ्या समोर, जाताना तुम्हाला थोडे देऊन जातो. मदत केली मला त्यांनी. कर्म. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तिसरी वाट आहे महाराज कर्म. अहो तुम्ही कर्म चांगलं करा, तुम्हाला कर्म सुद्धा देव देतो. मी प्रमाण देतो. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. तुम्ही कर्म चांगलं करा दादा, केलेलं कर्म तुम्हाला फळ देईल आणि केलेल्या कर्मात भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्ती होईल. कुणी कर्म चांगलं केलं आणि कुणाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. 2 संतांची नावं तुमच्या पुढे सांगतो. पूर्ण त्यांचं चरित्र सांगणार नाही, फक्त एक प्रमाण आणि 2 संतांची नावं सांगणार आहे. संत श्री संत सावता महाराज. काय केलं सावता महाराजांनी? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवधी काय भाजी, अवधी काय भाजी, अवधी काय भाजी.
घरी तेल कमी असते, सगळं कमी असते. मला बाहेरचं खाल्लं का कसा बसते नको म्हणून कमी माणसं. इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो ऐका, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. महाराज संतांनी काय केलं? अहो काय नाही हो, श्री संत सावता महाराज कधी पंढरपूरला गेले ऐकला दृष्टांत नाही, पण आपल्या कर्मामध्ये त्यांनी देव पाहिला. माय बाप काय झाले खरं सांगतो तुम्हाला, जरा पुढे बोलतो ऐका. सध्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत शरद महाराज, सगळ्या गोष्टी सध्या चांगल्या आहेत, पण सध्या माणसं फक्त वृत्ती चांगली नाही राहिली माणसाची. माणसाची वृत्ती कशी झाली जरा माझ्याकडे लक्ष द्या. 3 भाऊ असावे, 3. पहिल्याला थोरला म्हणतात ना, मोठ्याला तुमच्याकडे काय म्हणतात? थोरला. मधल्याला मधवा, आणि धाकट्याला बघा ना, कळत आहे का सांगतो. थोरल्याला काय म्हणतात? मधल्याला आणि धाकट्याला म्हणे का बघा प्रश्न उत्तर द्यायला का प्रश्न. म्हणजे थोरला, मधवा आणि धाकटा 3 भाऊ आहेत. 3 भाऊ वडिलांनी वाटण्या केल्या 3 भावाच्या. मोठ्याला काय वाटतं सांगू? मोठ्याला सगळ्यात मोठ्याला काय वाटतंय सांग? सगळ्यात मोठ्याला वाटतंय वडील असताना सुद्धा रात्रंदिवस शेतात मी कष्ट केले, मी कष्ट केले म्हणून मधल्या भावाला नोकरी लागली, मी कष्ट केले म्हणून धाकट्याला नोकरी लागली. वडिलांनी जरा माझ्यावरती थोडा आघातच केला. वडिलांनी याचे अर्ध एकर आणि याचा अर्ध एकर कुणाला द्यायला पाहिजे होतं? बोला की थोरले, कुणाला द्यायला पाहिजे होतं? मला द्यायला पाहिजे होतं. असं कुणाला वाटतंय? थोरल्या. आता मधव्याला काय वाटतंय सांग? मधव्याला वाटतंय थोरल्याने आयुष्यभर कारभार केला, लई पैसे दाबले. कसं खरंय का नाही? लई पैसे दाबले. वडिलाला काही खरंच सगळ्या पावत्या खरे आणून देत असेल का? सासरवाडीला नेऊन दिले पैसे कळू नये म्हणून, पाहुण्या उसने आले म्हणले असं सांगितलं. बारक्या भावानं पण म्हणजे असं केलं, भरपूर पैसे त्याच्याकडे, त्याच्यामुळे वडिलांनी त्याचा अर्ध एकर कुणाला द्यायला पाहिजे होतं? मला. आता लहान्याबद्दल बोलतो. कोण? मधला. लहान्याचं काय झालंय? मोठा भाऊ मी त्याचाच लाड करतो, वडील बी लहान लहान म्हणून त्याचाच लाड करतात. त्याच्या नोकरीला पैसे भरले, त्याचं लग्न केलं, त्याच्या बायकोच्या नोकरीला पैसे भरले, वडिलांनी त्याला भरपूर दिले. वडिलांनी माझ्यावर जरा थोडा आघातच केलाय. धाकट्याचं सुद्धा किती पाहिजे होतं? कुणाला? हे मधल्याला वाटते. आता लहानाला काय वाटते? लहान म्हणजे कोण? धाकटं. त्या धाकट्याला काय वाटते सांग? काय माणसाने तर धाकटं होऊ नये, आणि जर धाकटं झालं तर नपटं होऊ नये. पण काय माझं प्रार्थ वाईट आहे देव जाणे. आता मला पुढे बोलायचं नाही. धाकट्याचा अवघड असते बघा, त्या धाकट्याला वाटते तुम्ही मला माहिती धाकट्याला काय वाटतं? धाकट्याला सांगतो. धाकट्याला काय वाटतं? धाकट्याला वाटतंय वडील असताना थोरल्याने कारभार केला, त्याच्या लेकरा बाळाची लग्न झाली, त्याची पोरं कामाला लागली, वडिलांनी त्याला घर बांधून दिलं, मधल्याला सुद्धा नोकरी लावली, त्याला सुद्धा पुण्याला घर घेऊन दिलं. जर वडिलांनी माझ्याकडे दुर्लक्षच केले, वडिलांनी या दोघातली एकर जर माझ्या वाट्याला दिली असती तर मला जरा बरं वाटलं असतं. हे कोणाचं म्हणणं आहे? धाकट्याचं. आता तू म्हणून महाराज 3 भावाचं झालं, पण काही ठिकाणी भाऊच नाही, एकटाच आहे पठ्या. पठ्या एकटाच आहे. त्याला काय वाटतं सांग का? इकडचं भरपूर आहे पण सासऱ्याचं तेवढं हायवेचं एकर भेटलं असतं का? अरे म्हणून तर कुणी दिल्या ती पोरगी केली. लक्ष द्या. म्हणजे मी एकटी मिस केली नाही. लक्ष द्या. असं वाटतंय का नाही? म्हणून माणसाची वृत्ती चांगली आहे का? अजून एक उदाहरण सांगतो, जरा एक लक्ष द्या. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये जर गेले, किंवा आता वाघमारा तुमच्या ऑफिसमध्ये सांगतो, तुम्ही आता काय करता मला माहित नाही, पण तुमच्या कंपनीचं जे मेन ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये जर तुम्ही गेले तर त्या ऑफिसमध्ये कागदावरती एक दगड ठेवला जायचा. त्या दगडाला काय म्हणतात? पेपरवेट. मराठीत त्याला पेपरवेट म्हणतात, इंग्रजीत काय म्हणतात मला माहित नाही. त्याला काय म्हणतात? पेपरवेटच म्हणा आपण. आता मराठीत त्याला शब्दच नाही. त्याला वजन ठेवतात कशाला? त्या कागदावर. आता मला सांगा, कागदावरती पेपरवेट का ठेवला जातो? बोला की मोठे नाही, कागद उडू नये म्हणून. आता पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये जा आणि ह्याची विहिरीची फाईल टाका, त्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. नाही कळलं तुम्हाला? कळलं असलं तर ठीक, नाही तर उद्या रामनवमीचं भजन झाल्यावर कळवायचं. खरंय फाईल पुढे सरकत नाही. याच्या पुढे सांगू का? हाफ तिकीट काढण्यात सुद्धा बायाने फाईल जोडले. बरोबर आहे का नाही? कुठलाच कागद आता आहे त्याच्यावर वजन ठेवल्याशिवाय पुढे जात नाही. वजन ठेवणे म्हणजे काय करणे? लाच देणे. आणि लाच देणे म्हणजे वृत्ती सोडणे. म्हणून या जगामध्ये
सध्या सगळ्या गोष्टी चांगले, पण माणसं कोणतेच प्रामाणिक राहिले नाही. पिढाला प्रत्येकाचा असं आहे. मला आता आम्हाला बऱ्यापैकी मला बरं आहे, सध्या 10+ तरी मी आहे, तरी मला वाटते 50,000 गेणारी सुखी असते. कुणाला वाटते? मला वाटते. मग मी एका दिवशी 50,000 वाल्याच्या गाडीत बसून गेलो कोकणात जाताना. अरे त्याच्या मागे तर लई येत आहे. त्याच्या गाडीतून उतरल्यावर कळलं आपण 15तच बरी. म्हणजे सत्य परिस्थिती आहे का नाही? प्रत्येकाला असं वाटतं मला आपल्यापेक्षा त्याचं बरं असेल, त्याच्यापेक्षा त्याचं बरं असेल, प्रत्येकाला असं वाटतं. म्हणून माणसाने आपलं कर्म प्रामाणिकपणे करा. आपलं कर्म जर चांगलं केलं तर आपल्या कर्मात भगवान परमात्मा आपला भेट देईल. एक भ्रम आहे माणसांना. पूर्वीच्या काळात असं होतं दादा, आजोबांनी झाड लावायचं आणि फळपुरी खायचं, नातवानी खायचं, वडिलांनी पुण्याई करायची आणि पोरांनी त्याच्यावर मजा मारायची. हे कधी होतं? पूर्वीच्या काळात. आता तसं राहिलं नाही अण्णा. ज्याने करायचं त्यालाच भोगावं लागते. मी नवीन आळंदीत शिकायला आलो 2009 साली. 2009 साली आळंदीत शिकायला आलो. 2011 साली बऱ्यापैकी कीर्तन करायला आलो आणि पहिल्यांदा मुंबईला कीर्तनाला गेलो. 4 व्हीलर गाडी घेऊन गेलो आणि 4 व्हीलर गाडी घेऊन कीर्तनाला येत असताना त्या पिंपरी चिंचवडून येत असताना हायवेला एक बोर्ड पाहिला, या पावलं जीवन जा, बिल तुमचे नातवंड देतील. हात का गेले तुम्ही? काय बोललो होता भाऊ? या पावलं जीवन जा, बिल कोण देईल? तुमचे नातवंड देतील. तेव्हा माझं कशातच काही नव्हतं. मी आळंदीला गेलो गाडी घेऊन. 4-5 मित्रांना फोन केला, चला म्हणलं आज तुम्हाला मी जीव घालतो हॉटेलमध्ये. ती म्हणे किस खुशी में, गाडी घेतलेल्या खुशी में. चला म्हणे तर ते सगळे आले. थोडं पुढं बोलू का? आता हॉटेलमध्ये जेवायचं तर मला हे कपडे घालून जाता येत नाही. मला कपडे बदलून जावं लागते माणसाला. मी गेलो घरी, जुना नाईट पॅन्ट टी शर्ट घातले. सगळे पोरं त्या गाडीमध्ये कोंबले आणि गेलो महाराज जेवायला. कोणत्या हॉटेलमध्ये? बोला की राव, या पाहुणं जीवन जा, बिल कोण देतील? नातवंड. अण्णा त्या हॉटेलात गेलो, काय काय खायला विचारू नका. पनीर टिक्का, काजू मसाला, पनीर चिली, मसाले पापड, काय काय खायला विचारू नका. हॉटेलमध्ये काय खा, सत्या 2च भाज्या, वांगण बटाटे. घरीच आवडीने करायला होतं. हॅलो पिठलं भाकरी करा, त्याच्याशिवाय दुसरं ते कुणा शोध लावलं पिठलं भाकरीचं मला एका त्याला विचारायचं. काय कुणा शोध लावला काही कळत ना. खेड्यात जा नाही तर शहरात जा. बायकामध्ये तुम्हाला गोड खाऊन कंटाळा असं ना, पिठलं भाकर करू का, माय पनीरची भाजी कर ना. पुन्हा शोध लावलं हे काय पुन्हा महाराजाला काम करतो काय नाही. पिठलं भाकर करू का आणि पिठलं भाकर करू का विचार जाऊ नका. आता महाराज लोकांना पिठलं, आपण मी स्टँडर्ड झालोय. महाराज लोकांना विचारतो तुमच्याकडे मासवड्या आहेत का? नाही नाही. मग या कधीतरी आमच्या जुन्नर तालुक्यात तुम्हाला मासवड्या खाऊ घालतो. तुमच्याकडे फेमस पदार्थ काय म्हणतात? पुरणपोळ्या. पुरणपोळ्या कधीतरी महाराजाला विचारलं, महाराज जेवायला येते का? या आमच्या घरी जेवायला. 5,000 रुपये किलोची आंबी घेऊन येतो, आमरस आणि पुरणपोळ्या खाऊ घालतो. कधीतरी असं विचारलं, पावभाजी खाता का? ते काय आपला पदार्थ आहे काय किंवा? अहो आता गुढीपाडव्या दिवशी मी मुंबईला तिथं गळ्याची शपथ व खोटं नाही बोलतो तुमच्या गळ्याची शपथ. गुढीपाडव्या दिवशी मुंबईला कीर्तनाला गेलो. गुढीपाडव्यासारखं असलं नाही. सुंदर पुरणपोळी करावी की नाही, श्रीखंड पुरी. कशाला? ह्याच्यातल्या 50% बायाने ती कीर्तन करे. खरं खरं सांग, तुम्हाला तुमच्या नवरेश शपथ. मला माहित आहे ह्यांनी निमेच्या वारीने तेच खाल्ले. तुम्ही काय खाल्ले? 25% माणसाने पुरणपोळी खाल्ली. मी छातीला हात लावून सांगतो, 25% माणसाने. आणि उर्वरित 50% श्रीखंड पुरी आणि राहिलेले 25% मध्ये काय खाल्लं त्यांनाच माहिती. अशी परिस्थिती आपली. असं कधीतरी चांगलं विचारायचं, इकडे या, इकडे लक्ष द्या. गेलो त्या हॉटेलमध्ये जेवायला. जेवले का? जेवलो की आता पदार्थाचं नाव सांगितलं ना, पोटभर जेवलो महाराज. आता कसं जेवलो ते सांगत नाही. नामदेवप्पा शामगावकर कीर्तनात सांगायची, बुवानी जर जेवायला बसलं तर बुवानी एवढं जेवा, ते म्हणायची पोटाचं कातळ कपाळावर निवड व्हावं. नाही कळलं तुम्हाला? द्या सोडून काढायच्या पंक्ती जेवा तेवढं एवढं निवड म्हणजे मला जेवून बाहेर आलो महाराज. बाहेर आलो, सगळे जेवणाऱ्याला मी पुढे घातलं, चला पुढे चला पुढे. सगळे निघून गेले. मी बी गेलो काउंटरवर, अशी बडीशोप खाल्ली. भाऊ खावं लागतं बरं का, असं गेलं बडीशोप खाल्ली. जातो कोणाला काळी घेतली. मी असा थाटात पुढे निघालो. असे 12-14 2 माझ्या पुढे आले. महाराज थांबा. म्हणलं का? बिल कोण देणार आहे? अहो म्हणलं काय येत का तुम्ही? एवढा मोठा बोर्ड लावला, या पाहुणं जेवण जा, बिल कोण देईल? नातवंड. येत का तुम्ही? हे म्हणजे महाराज आम्ही तुमचं बिल अजिबात मागत नाही. मग कुणाचं मागताय? तुमच्या आजोबा जेवायला ते कोण आता जेवायला
तुमचे आजोबा आलते, दादा ह्या भ्रमात राहू नका, माझा बाप माळकरी होता, मी कसा जरी वागलो तर चालतंय, या भ्रमात राहू नका, कारण ज्याने कर्म केलं सध्या भोग त्याला भोगावं लागतात. सुंदर दृष्टांत आहे बघा, ज्याने कर्म केलं त्यालाच भोग भोगावं लागतात. फार सुंदर दृष्टांत आहे. जरा उशीर होईल, बोलू का? काय अडचण नाही की 11:15 पर्यंत गेलं तरी बरं, 11:30 पर्यंत जरी गेलं तर कुठं वर टाइम द्यायची तुम्हाला? माणूस घरचीच आहे बरोबर आहे का? काही काळजी करू नका, इकडे लक्ष द्या. एक दृष्टांत आहे परंपरेने, फार सुंदर दृष्टांत आहे. असं विंगावामध्ये सप्ताह चालू झाला. सप्त्याला 2-4 दिवस झाले आणि 4 दिवसात अशी सुंदर सुंदर कीर्तन आले. सप्त्याचे शेवटचे 2 दिवस राहिले. जुन्या काळातला दृष्टांत आहे बरं. दोघं नवरा बायको कीर्तन ऐकायला आले, कीर्तन ऐकून दोघं नवरा बायको घरी गेले. म्हातारा असं बाजूवर झोपणार, तेवढ्यात म्हातारीने आवाज दिला, अहो, पूर्वीच्या बायका नवऱ्याला अहो म्हणत होत्या. रामदास बुवा पूर्वीच्या, आता अवघड झाले, आता आले म्हणतात. अहो आले म्हणतात यात नवल नाही. माझ्या शेजारी एक माणूस राहिलाय आळंदी, त्याचं नाव पुरुषोत्तम आहे. नाव वाईट आहे का त्याचं? काय नाव आहे त्याचं? पुरुषोत्तम. रामदास महाराज त्याची बायको एवढ्या प्रेमाने आवाज देते, अरे पुरू. आता त्या पुरुषी माझी काही नोकरी काढत नाही. आपलं जाणं 2-2.5 वाजता. नाव काय त्याचं? नाव काय? पुरुषोत्तम. बायको काय म्हणती? पुरू. अशी स्वर नाम म्हणती महाराज. विचारून नका. एक दिवशी आम्ही दोघं गाड्यात होतो खाली पार्किंगला. दोघं गाडी, मला काय नाही ती पुरू म्हणते म्हणून. ती बिचारी गॅलरी मध्ये आली आणि वरून आवाज दिला, अरे पुरू. पुरू म्हणल्या मी म्हणलं इथं तर कुणी पुरू नाही. ते असं म्हणला, काय ग? ते म्हणले दूध पिशवी घेऊन येतो का? ते लगेच गेलं मला दूध पिशवी. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. मग महिला मंडळी, तुमच्याकडे मकर संक्रांतीला हळदी कुंकू असते का? असते का? हा, त्या पुरुच्या बायकोने आमच्या मंडळीला हळदी कुंकाला सांगितलं. ते मकर संक्रांतीला मी मुंबईला कीर्तनाला गेलो. कीर्तन करून नेमकंच घरी आलो आणि साडी बिडी घालून निघाली होती. म्हणलं कुठे मिळालं? ती म्हणजे महाराज हळदी कुंकाला सांगितले, शेजारच्या घरी जावं लागते. म्हणलं मी आता चालू, चहा बी करून दे. गाबा बायाने हळदी कुंकाला नाही म्हणायचं नसतंय. म्हटलं जा बाई जा. गेली ते कुणाच्या घरी? पुरुच्या घरी. पुरुच्या घरी गेली, हळदी कुंकू झालं. बरं आता पहिल्याचा हळदी कुंकू झाला, फक्त हळदी कुंकू होत. आता हळदी कुंकू सुद्धा स्टँडर्ड झाले. हळदी कुंकू दिवशी वडापाव, पुण्या दिवशी समोसा चालू झाले. तुमच्याकडे लसण चालू झालं तर चालू करा माझ्या नावाला. असलं म्हणजे आपण नाही येणे, आपण काहीच करत नाही. जेव्हा गेलं तुम्ही भांडण करून वापरू शकतो आपण. ती लई उड्या बोलणार राहत्या. हा, असं मस्त पैकी प्रोग्राम सगळा झाला. चांगलं 2-3 तास माझी मंडळी त्यांच्या घरात राहील. तिने 1-2दा बेल लावली. मला झोप लागली, मला थकून आलो. पण एक आमचं दार उघडं होतं, सेफ्टी डोर तेवढा लावलेला. असं दार उघडच होतं, मला झोप लागली. 2दा-3दा बेल वाजून मी काही उठलो नाही. तिने बाहेरून आवाज दिला, अरे हानू. पण आता मी हानूच आहे महाराज. मी बेडवर झोपलो होतो, वाघ महाराज शेजारी बॅट होते. म्हणलं हानतो किंवा नक्की करू महाराज. वाघ नाही पण गुण लागला. तसं पूर्वीच्या काळात, पूर्वीचं. आताच द्या सोडून. आता भेटल्यात नशीब चांगलं आहे. भेटल्याला टिकल्यात त्याच्यापेक्षा नशीब चांगलं आहे. लय अवघड आहे महाराज. तुमच्या गावात कसं काय? कसं काय होते कपड्याच्या लग्न गेलो नाही? मी आता गावाकडे गेलो आमच्या, आणि आमच्या गावात महादेवाचं मंदिर आहे. रोज जेवायला असतं मला. 200-250 पोरं नुसती इकडे बोंबलत फिरत होते. मी म्हणलं एका माणसाला म्हणलं, का ही पोरं काही काम धंदे करतात का नाही? ते मला महाराज काय सांगायचं, जवळजवळ 300-350 पोरं गावात आहेत. मला एक काम करत नाही, काय करत नाही. म्हणलं लग्न बिग्न? ते मला हे बघा, ह्याच्यातले 200-250 पोराचे लग्न होतील असं गॅरंटी आहे. मला राहिलेले 200-250 मला डेट बार झाली. ती कळलं नाही तुम्हाला? वयाच्या पुढे. अहो माझा एक मित्र आहे 43-44 वर्षाचा. तेव्हा अजून मी फोन केला, म्हणतो महाराज अहो एवढं फिरताय, माझ्याकडे एक पूर्वी बघा की. मी म्हणतो कशाला बिचाऱ्या जीव वाटी तो थोड्या दिवसासाठी. काय आवडलं नाही मला कसं काय? अवघड आहे हो परिस्थिती. हो शिकायला बुवा, चांगलं शिका महाराज. लोकांचे दिवस चांगले, तुमच्या लग्न होणार, तुम्ही टेन्शन तुमच्या म्हणा. सध्या फक्त या जगात महाराज लोकांचे दिवस चांगले. बाकी कुणाचं किती पेट्रोल महाग होऊ द्या, किती गॅसच्या टाक्या संपू द्या, आपला काही ताण आहे का? किती गॅस संपू द्या, काही ताण आहे का? गेले आयतं गरम गरम खायला मिळते. किती पेट्रोल महाग होऊ द्या. आताच मगाशी महाराजांनी सांगितलं, डिझेल मिळत नसलं तर एसटीनं कीर्तनाला या, पण या. म्हणजे बाकी चालूच आहे, टेन्शनच घ्यायचं काम. आम्ही गणेश महाराज मगाशी मी म्हणलं का गणेश महाराज, जर आता समजा उद्या पेट्रोल जर भेटलंच नाही, उद्या सकाळी मला इंदापूरला कीर्तन आणि संध्याकाळी जुन्नरला,
म्हणलं आता सध्या अर्धी टाकी पेट्रोल आहे आणि म्हणलं उद्या संध्याकाळी कीर्तनाला पेट्रोलच भेटतो नाही तर काय करायचं ते म्हणजे नवीन इतिहास उभा करायचा म्हणलं काय चालत जायचं म्हणलं चालत गेल्यावर एकच कीर्तन होईल ते म्हणजे महिन्यात एकच कीर्तन करायचं म्हणलं मग भागत कसं मला गिनीज बुकात नोंद होईल महाराज चालत येऊन कीर्तन करून गेले म्हणजे थांबायचं नाही जरा इकडे लक्ष द्या मी तर त्याच्या पुढचं सांगतो जर समजा पेट्रोलच भेटलं नाही मी टेन्शन घेणार नाही जिथं गाडी बंद पडली तिथं उतरणार फेटा बांधणार त्या गावात जाणार पुण्या गावात जाईल तिथं सप्ताह आहे समजा डिझेल नाही भेटल्यावर किंवा महाराज नाही आल्यावर ह्यो हजरच आहे ना हजरच आहे ना मी फक्त त्यांना म्हणजे त्याला 40 ठरले होते मला 20 द्या उगा नाव हनुमंत आहे का नाही तर आलं मध्ये समजलं का तुले हनुमंत म्हणते जरा जास्त जरा इकडे लक्ष द्या मी काय सांगतो काय चालत आपलं काय गेले सप्ताहाचा तुम्ही फक्त आता मला सांगा काय चालू होतं मी तुम्हाला 500 रुपये देतो सप्ताह चालू होता दोघं नवरा बायको कीर्तन ऐकून घरला गेले बरोबर आहे ना आणि नवरा असं म्हाताऱ्याने असं पाठ टाकली आणि बायकोनं आवाज दिला अहो दिला ना आवाज बरोबर इथून बाहेर फुटलो होतो काय जे पूर्ण कमी विषयावर येतो अहो आवाज दिला म्हातारा उठलो काय म्हणतेस माहिती आहे का तू अहो 3-4 दिवस झाले सप्ताह चालू आहे आपली कोणती एक मुलगी वर गावामध्ये गेली मग जायला तिला घेऊन या पूर्वीचा काळ होता महाराज पूर्वीच्या काळात गाड्या घोड्या हे काही साधन नव्हती म्हाताऱ्याने सांगितलं आणतो सकाळी लवकर उठ दीदीला घेऊन येतो म्हणजे आकीला म्हणायचे पूर्वीच्या काळात नाही आकीला आता आकी गेली दीदी गेली ताई गेली आता सिस्टर आली सिस्टर आता सिस्टर राहिली नाही भाऊ शिस झाली शिस आणि भावाचा दादा नाही राहिला भुरो झाला आणि मम्मीची मदर झाली आणि पप्पाचा फादर झाला आता काय बोलतेस महाराज माणसं अहो चांगलं बोला दादा म्हणा बाबा म्हणा ताई म्हणा आका म्हणा महाराष्ट्राची संस्कृती आहे जाऊ दे आपला वेळ जाईल मग ते म्हातारा म्हणला तू फक्त शिदोरी कर म्हातारी भल्या पाठ उठली महाराज म्हातारीने 4, 5, 7 पोळ्या केल्या बघा बरं या म्हाताऱ्या बाया जर एखाद्या माणसाला सहज डबा बांधून द्यायचं म्हणलं तरी समानार्थी आकडा कधी देत नाही 5 देतील 7 देतील बरोबर आहे ना 3 चपात्या देतील 2.5 देतील पण 2 देणार नाही हे त्यांचा अंदाज असतो म्हातारीने 7 पोळ्या बांधल्या चपात्या त्याच्यावरती एवढा गुळाचा खडा बांधला त्याला काय म्हणतात आपल्या इकडे शिदोरी बांधली म्हाताऱ्याने एवढा मोठा फेटा बांधला रुबाबदार म्हाताऱ्याच्या मिश्यात हातामध्ये काठी घेतली म्हातारी निघालो कुठं कशाला हा मुलीला लिकीला आलेला डोक्यावरती भाकरी घेतल्या भल्या पाठ निघालो म्हातारा 5:30 ला चालत किती किलोमीटर नाही जवळचं सांगितलं नांदगाव सांगायला पाहिजे नाम होतं म्हातारा भले पाठ निघालं अहो जाता करता म्हाताऱ्याला उजळणं निम्या रस्त्यात विंका शिवार संपला आणि वडगावचा शिवार लागला म्हातारा उजळल्यानंतर म्हाताऱ्याला रात्री झोप मध्ये झाली होती म्हाताऱ्याला जरा शुगरचा त्रास होता म्हाताऱ्याला भूक लागली म्हाताऱ्याने विचार केला डोक्यावरच्या चपात्या सोडून खाव्या तर मुलीकडे उरिकाम्या हाताने कसं जावं मग खायचं काय पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी शिवारामध्ये चांगल्या वस्तू खायला मिळायच्या म्हाताऱ्याची नजर वडगावच्या शिवारामध्ये गेल्यावर एका आंब्यावरती गेली आंब्यावरती आता तो आंबा पाडाला आलेला होता मात आंबा कशाला आला होता पाडाला खरं सांगा आंबा झाडाला पाडाला पिकला आंबा का झाडाला हा हा मग पाडाला पिकला आंबा कशाला म्हणायचं ते आमच्या सासरवाडीचं आहे नारायणगावचं पाडाला पिकला सासरवाडीचा आहे त्यांना दिलंय मग आंबा कुठं पिकतो झाडाला पिकतो झाडाला आंबे पिकलेले त्याला दिसले कुणाला बोला मोठ्याने कुठलं होतं म्हातारे विंगचं झालं कुठं होतं वडगावला आंबा दिसला आणि महाराज हापूस आंबा होता 5,000 रुपये डझन आंब्याची किंमत ते शेतकरी वैतागलेला होता म्हातारा कर सर आंब्याच्या झाडाखाली गेलं विचारच केला नाही म्हाताऱ्याने एक आंबा तोडला खाल्ला दुसरा तोडला खाल्ला तिसरा तोडला खाल्ला लोकांचे आंबे किती खाता बस करायचे चौथा तोडला खाना तेवढ्यात वडगावून मालक असा चौथाला आला कोण आहे असा दावतच आला महाराज आणि खाड म्हाताऱ्याच्या 2 कानपाळी दिल्या म्हातारा रडायला लागलो महाराज माझा दृष्टांत संपला तुम्हाला काही कळलं काही आता जरा माझ्याकडे लक्ष द्या एक मनुष्य रस्त्याने जात होता जात असताना त्याला भूक लागली म्हणून त्याने डोळ्यांनी आंबा पाहिला आंबा कोणी पाहिला डोळ्यांनी पाहिला ज्या डोळ्यांनी आंबा पाहिला ते डोळे आंब्याच्या झाडाखाली गेले नाही कोण गेले
दुसरे 2 पाय झाडाखाली गेले. जे पाय झाडाखाली गेले त्या पायाने आंबा तोडला नाही. कुणी तोडला? दुसऱ्या 2 हाताने आंबा तोडला. ज्या हाताने आंबा तोडला त्या हाताने आंबा खाल्ला नाही. कुणी खाल्ला? तोंडाने खाल्ला. ज्या तोंडाने आंबा खाल्ला त्या तोंडाने त्याची चव चाखली नाही. चव कुणी चाखली? जिभीनं. जीभ लय नखरेवाली मार. एकादशीच्या दिवशी वडापाव खाल्ली ती जीभ. जीभ लय चाबरी जीभ. बिनला चांगलं घर असतानाच पुण्याला राहायला राहून जीभ 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 नाही चाबरी जाईल. ती म्हणती माझं काय नाही लेकराच्या शाळेसाठी. रामदास बुवा लय आवड आहे. आता नांदगावला चांगला असताना भोरला उभं ये म्हणती का? जीभ जीभ जीभीच्या लय नादी लागायचं नाही. मी आपल्या जीभीबद्दल बोलतो इकडं नाही. त्या बिचाऱ्या साध्या भोळे त्याचं काही नाही. जीभीचं लय आवड आहे. जीभीचं पाणीपुरीचा गाडा असल्यावर कीर्तनकार असल्यावर त्याला सुद्धा खा म्हणते. कोण? जीभ जीभ. आणि त्या जीभीनं त्या आंब्याची चव चाकली. ऐका, आंबा कुणी खाल्ला? जीभीनं. तोंडाने खाल्ला. चव कुणी चाकली? जीभीनं चाकली. आणि तिकडून आंब्याचा मालक आला. माल कुणी खाल्ला? पाठीनं खाल्ला, गालाने खाल्ला. आणि रडलो कोण? मोठ्याने बोला जरा. रडलो कोण? डोळे. आंबा कुणी बघितला होता? डोळ्याने. कर्म एवढं सूक्ष्म आहे. ज्या डोळ्याने आंबा बघितला त्याच डोळ्याला रडावं लागलं. एवढं कर्म सूक्ष्म आहे. म्हणून नाथ महाराजांनी कर्माची वाट बाजूला केली. विडाला कर्माची वाट बाजूला केली. आता भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची 4थी वाट सांगा. नामस्मरण. अहो महाराज, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देले भेटी. किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे सडतील पापे जन्मांतरीचे. अहो या कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी साधन जर कोणतं असेल तर नामस्मरण हे साधन आहे. मग नाथ महाराज तुम्ही नामस्मरणाची साधनं वाट बाजूला का केली? त्याला नाथ महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. कलियुगामध्ये माणसं अशी आहेत महाराज, भगवान परमात्म्याचं नामस्मरण सुद्धा स्वार्थाशिवाय करणार नाही. मला खाली बसलेल्या माणसांना विचारायचंय, अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्या. माझा प्रश्न कळला. आपला परमार्थ लॉकडाऊन मध्ये चांगला होता का आता चांगला आहे? रामदास बाबा तुमचा काय अनुभव आहे? लॉकडाऊन मध्ये माझं लॉकडाऊनचं सांगतो. 4 महिन्यामध्ये सगळं संत गाथ्याचं पारायण, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्या नाथ महाराजांच्या भागवताचं पारायण, शिवलीलाचे शिवलीला अमृताचे 2 पारायण शिवलीला अमृताचे पारायण 2. किती महिन्यात सांगितलं भाऊ? 4 महिन्यात लॉकडाऊन मध्ये. मागच्या जानेवारीला ज्ञानेश्वरी चालू केली. आता मागच्या तुमच्याकडे शपथ खोटं नाही बोलत. मागच्या जानेवारीला चालू केली. 2026 जानेवारी गेला, आता 18वा चालू झाला. माझी भाषा कळाली का बघा. म्हणजे आपला परमार्थ चांगला कधी होता दादा? लॉकडाऊन मध्ये चांगलं होतं. म्हणून माणसं संकट आल्याशिवाय देवाचं नाव घेत नाही. आता याच्याकरता उदाहरण सांगून मी वेळ घेणार नाही. पण माणसाने जर वेळोवेळी नामस्मरण केलं असतं तर संतांनी आपलं वेळोवेळी सांगितलं नसतं. हरी मुखे
आज 25 तारीख आहे. एक महिना झाला रोज कीर्तन करतोय, म्हणजे जवळजवळ या महिन्यामध्ये मी 44 कीर्तन केले असते. पण पहिल्यांदा मला जोडीदार भेटले. मला जया लोका करताय का जोडता टाळ्या वा. हे चार म्हणल्यावर सगळे द्रुपदार धरते थाली मोठे म्हणा, पुण्याची त्यांना म्हणायचंच नाही लागत नाही. पण मी जरी हनुमंत असलो तर तिकडे राम उभाय म्हणा. राम म्हणजे हनुमंताचा प्राण आहे. आता राम आपलं काही शांत करून असं म्हणजे आपला वेळेला सांगितलं हरिमुखे म्हणा. हरे तू काय म्हणत नाहीत का तुम्हाला? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव बाजूला केली. पहिली साधना यज्ञ नाथ महाराजांनी ती वाट बाजूला केली. का? कलियुगामध्ये यज्ञ करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं शक्य नाही, म्हणून नाथ महाराजांनी ती वाट बाजूला केली. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची दुसरी साधना योग. योग सुद्धा कलियुगामध्ये शक्य नाही म्हणून बाजूला केला. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तिसरी साधी सोपी साधना आहे, ते म्हणजे कर्म. माणसं कर्माशी प्रामाणिक नाहीत म्हणून कर्म सुद्धा बाजूला केलं. म्हणून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची चौथी साधना आहे नामस्मरण. पण माणसं नामस्मरण सुद्धा करत नाहीत, म्हणून नाथ महाराजांनी नामस्मरणाची वाट बाजूला केली आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना शेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितली. धरावे संताचे पाय
तेशी पाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती बाबाची वंदने विठाला धावत्या वेळेमध्ये अभंगाची प्रस्तावना करून अभंगाच्या पहिल्या चरणात आपण पोहोचलो. त्यामध्ये आपल्याला थोडस अभंगाच्या पूर्वार्धावर न बोलता उत्तरार्धावर पहिल्या चरणाचा थोडा वेळ बोलायचे. एक 10 मिनिट आता मला एक 5 मिनिट तुमच्या ऑलरेडी जास्त झाले. एक 10 मिनिट तुमचे जास्त घेऊ का? तुम्ही नाही म्हणले तरी मी घेणार. त्यापेक्षा घ्या म्हणा. तुम्ही नाही म्हणले तरी मी घेणार. बरं मला ते सांगितल्याशिवाय मला संतुष्ट वाटणार नाही. मला झोप लागायची नाही. म्हणून अगदी एक फक्त 2 मिनिटांमध्ये धरावे संतांचे ते पाय याचा नेमका अर्थ काय, कुणी संतांची पाय धरले आणि कुणाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली एवढ्याकरता एक दृष्टांत सुंदर सांगून शेवटला पूर्णविराम देतो. विठाला लक्ष द्या. इकडे चौथा रोज आहे रोज आहे. मी काय उद्या येणार आहे नाही. उद्या तर पुढच्या वर्षी तुम्ही येणार आहेत मला येणार आहे. लक्ष द्या. धरावे संतांचे ते पाय याचा अर्थ काय जरा इकडे लक्ष द्या. धरावे संतांचे ते पाय याचे 2 अर्थ सांगतो. एक लक्षार्थ आहे आणि एक वाक्यार्थ आहे. लक्षार्थ कशाला म्हणायचं महाराज? धरावे संतांचे ते पाय याचा अर्थ असा आहे तुम्ही संतांच्या संगतीत जा तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. आता इथं सगळ्यात महत्वाची शंका आहे महाराज. अहो या कलियुगामध्ये संत कुणाला म्हणायचं? पोटासाठी संत झाले कलित बहुत. या कलियुगामध्ये भरपूर संत झाले. स्वतःला बाबा म्हणून घेतले. कॅप्टन काय करते महाराज असं स्वतःला? बरोबर आहे का नाही? असे स्वतःला बाबा म्हणून. खरं सांगतो तुम्हाला एकच वाक्य सांगतोय. मला काय त्याच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. चुकी असल्या भंगार लोकांची नाही. चुकी आपल्यासारख्या लोकांची. आपण नालायक लोकांच्या नादी लागतो. महाराज शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकत असताना आम्हाला ज्ञानेश्वरी 3ऱ्या वर्षाला शिकवण्याकरता स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थामध्ये वैराग्य मूर्ती विठ्ठल बाबा गुले होते महाराज शिकवायला. बाबांचं एक वाक्य सांगतो दाजी. बाबा नेहमी म्हणायचे एखाद्या संतांना जर तुम्ही संत म्हणू नका त्या संतांचं काही बिघडणार नाही. संतांना तुम्ही शिव्या द्या संतांचं काही बिघडणार नाही. पण असंतांच्या नादी लागून संत म्हणून जर त्यांच्या नादी लागलो तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातले आपण आहे वाजवा टाळ्या. काय कुठं टाळ्या वाजवा ही बी काम लय आवडत झाली मला. जाऊया नाही आता वाजवणार आहे तुम्ही शेवटी टाळ्या. मला माहिती आहे आता तुम्हाला नाही टाळ्या वाजू द्यावा तर पुन्हा तुम्ही झोपा म्हणून वाजवीचा टाळ्या. इकडे लक्ष द्या. म्हणून असंताच्या आपण नादी लागायचं नाही. आपण त्याच्यावर टीका टिप्पणी करायची नाही. आपलं काही घेणं देणं नाही. पण कीर्तनकाराचं काम आहे समाज जागृती आपल्या बोलण्यातून झाली पाहिजे. वेळोवेळी बोललं पाहिजे. कीर्तनकाराचं एवढंच काम आहे. नाही तर आई सांग बाप सांगायला भरपूर आहे. आता फक्त बायकोच सांगायची राहिली कीर्तन. पद्माकर महाराज देशमुखाचं एकदा कीर्तन ऐकलं. ते म्हणले आता फक्त कीर्तनात बायकोच सांगायची राहिली आणि आता फक्त कीर्तनकारांनी परकर घालायचा राहिला बस. आता आमच्या नीला असं सोडत करे महाराज कसे कपडे घालावे वारकरी संप्रदायाचा काय पोशाख असावा ह्याला पण फार महत्व आहे मला. पण आता ते बारीक नाही. मला फार कधी क्यू येते काही लोकांची. कीर्तन झाल्या असे दोत्र काढून टाकतात महाराज. म्हणजे मी आपल्या सर्वसाधारण वारकऱ्याचं सांगत नाही रामदास महाराज 50,000 वाले सत्य परिस्थिती झालं. तिकडे आपल्याला काय करायचे ज्याचं त्याचं बरं चाललंय. हो माझं तर लय बरं चाललंय सगळं. तुमची आशीर्वाद तुम्हाला कशाला आपलं काय घेणं. इकडे लक्ष द्या. धरावे संतांचे ते पाय याचा पहिला अर्थ लक्षात महाराज संतांची संगत करणे. सगळ्यांच्या समोर शंका आहे महाराज कलियुगात संत कुणाला म्हणायचं? ऐकायला कान उघडून ऐका. संत शोधण्याकरता आळंदीला देहुला पंढरपूरला जाऊ नका. संत शोधण्याकरता महाराष्ट्रात भारताच्या बाहेर फिरू नका. संत शोधण्याकरता एक करा. जर तुम्हाला ज्ञानोबा आवडत असतील तर भगवान श्री ज्ञानोबांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी घरात आणा आणि ती ज्ञानेश्वरी वाचा. त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा आहे. तुम्हाला ज्ञानोबाची संगत करेल. तुम्हाला संगत. तुम्हाला तुकोबारा आवडते घरी तुकोबारांची पंचमयुग गाथा आणा आणि तुकोबारांचा गाथा हा गाथाच आहे आणि हा गाथा पंचमयुगच आहे. कुणी त्याच्यावर काही शांतपणा करायचंच नाही. हा
आणि एक वाक्य सांगतो बघा, कुणी काही बोलू द्या, या महाराष्ट्राचं असं आहे, या महाराष्ट्रामध्ये एखाद्याचं जर विधान चुकलं तर माझी गुरुवरी म्हणत असतात, देवाच्या काठीला आवाज नाही मार, देवाच्या काठीला आवाज नाही. मग तो कीर्तनकार असो नाही तर कथाकार असो, फक्त देवाच्या काठीचा आवाज येत नाही, गर्व झाला का त्याला देव खालीच बसवतो. विडाला स्वतंत्रच आहे, मला स्वतंत्र होता, स्वतंत्र आहे. जोपर्यंत चंद्र सुरे तोपर्यंत जगद्गुरु तुकोबारांचा गाथा स्वतंत्रच राहणार, त्यात बदल नाही होणार. मला कुणी काही चित्र डोळ्यात समजला म्हणजे तुकोबारांचा गाथा स्वतंत्र नाही म्हणता येणार नाही. ते तुकोबारांचा गाथा माझ्या पांडुरंग परमात्म्याने वर आणला. तुम्ही कोण सांगणार आहे काय? तुम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन सांगत जा. महाराष्ट्रात तुमच्या विचाराची गरज नाही. तुम्हाला कळलं तर घ्या, नाही तर मी मात्र टेन्शन घेऊ नका. तुम्ही इकडे लक्ष द्या. महाराज तुकोबारांची आपला संगत करायचे, काही करू नका. जा देवगावात तुकोबारांची गाथा घरात घेऊन या आणि तुकोबारांचा अभंग वाचा. तुकोबारांची संगत तुम्हाला घडेल. गुरुवरे बाप्पा म्हणत असतात, जर तुम्हाला तुकोबारांची संगत घडायची असेल, तुकोबाराचा सुंदर ते ध्यान अभंग काढा आणि त्या गाथ्यावर, त्या अभंगाच्या खाली असं बोट फिरवा. रामदास महाराज, आपण त्या गाथ्यावर फिरवलेलं बोट जगद्गुरु तुकोबाराच्या चरणाला स्पर्श करतो. जगद्गुरु तुकोबाराच्या चरणाला स्पर्श करतो. म्हणून तुकोबाराची संगत करायची असेल, गाथा वाचा. माणसं लय मार्ग काढते. काही माणसं म्हणतील, महाराज अहो आम्हाला संत कळत नाहीत, आम्ही गाथा घरी आणला, पण गाथा आम्हाला वाचता येत नाही, त्याच्यासाठी माथा जागेवर पाहिजे. चला पुढे. गाथा आम्हाला वाचता येत नाही, नका वाचू गाथा. एक काम करा, एक काम करा, जगद्गुरु तुकोबाराचं नामस्मरण करा. तुम्हाला तुकोबाराची संगत घडल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारांचं नामस्मरण करा, तुम्हाला ज्ञानोबारांची संगत घडल्याशिवाय राहणार नाही. आता याच्यापेक्षा सोपी पद्धत मला सांगता येणार नाही. म्हणून धरावे संतांचे ते पाय, याचा अर्थ संतांचं प्रत्यक्ष जाऊन दर्शन करा, संतांची संगत घडेल. नाही महाराज गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला संतांची संगत घडेल. नाही महाराज संतांचं नामस्मरण करा, तुम्हाला संतांची संगत घडेल. अहो नाही महाराज आम्हाला नामस्मरण सुद्धा करता येत नाही, अहो कीर्तन प्रवचनात येऊन बसा आणि संतांचं चरित्र ऐका, तुम्हाला संतांची संगत घडल्याशिवाय राहणार नाही. कारण इथे कोण उभा आहे? जेथे कीर्तनाची जागा तेथे साक्षात पांडुरंग उभा, प्रत्यक्ष पांडुरंग उभा. म्हणून संगत घडते. म्हणून धरावे संतांचे ते पाय, याचा अर्थ काय? ज्ञानेश्वरीचं पारायण करा. याचा अर्थ काय? गाथ्याचं पारायण करा. याचा अर्थ काय? तुकोबारांचं नामस्मरण करा, संतांचं चरित्र ऐका, तुम्हाला संतांची संगत घडल्याशिवाय राहणार नाही. पहिला अर्थ. दुसरा अर्थ, प्रत्यक्ष संतांचे जाऊन पाय धरा. का पाय धरायचे संतांचे? कारण परमार्थ आहे महाराज. परमार्थामध्ये देवाच्या आणि संतांच्या पायाला अनन्यसाधारण महत्व आहे. तुकोबारांचं प्रमाण सांगणार नाही, मी ज्ञानोबारांचं प्रमाण सांगतो. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासे यात्रे जन प्राण आपुलागे माय. ज्ञानोबारा पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, मी संतांचे पाय चरण पाहिल आणि निवांत राहील, त्याचा फायदा मला पांडुरंग परमात्मा प्राप्त होईल. म्हणून तुम्ही संतांचे पाय धरा, तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. आता शेवट करतो. मग महाराज कुणी संतांची पाय धरले आणि कुणाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली? एक राम प्रभूच्या जीवनातला सुंदर दृष्टांत सांगतो. रामनवमी निमित्त कीर्तन, रामनवमी निमित्त सप्ताह आहे म्हणून प्रभू रामचंद्राच्या रामायणातला एक सुंदर दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठला. लक्ष्मणजी वनवासाला गेले आणि वनवासाला गेल्यानंतर फिरत 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 आपल्या महाराष्ट्रात आले, नाशिकला आले. नाशिकला आणि नाशिकला आल्यानंतर एक दिवशी, आता सगळं दृष्टांत सांगणार नाही, एक दिवशी सीता मातेला त्या हरणाच्या कशाची कापडाची चुळी, कातड्याची चुळी वगैरे शिवण्याची काहीतरी इच्छा झाली म्हणे. आणि प्रभू रामचंद्र त्या सीता त्या हरणाची शिकार करण्याकरता गेले आणि तेवढ्यात रावणाने चान्स साधला आणि रावण साधूच्या रूपामध्ये सीतेचं हरण करण्याकरता आला. होता कोण? मोठ्याने बोलत राहता नाही तो. होता कोण? रावण. आणि वेश कुणाचा घेतला होता? साधूचा. मोठ्याने बोलत राहा. होता कोण? रावण. आणि वेश कुणाचा घेतला होता? हाईत कोण? रावण. वेश कुणाचा घेतलाय? महाराजाचा. हाईत कोण? रावणच आहे. आणि वेश कुणाचा घेतलाय? महाराजांचा. तुम्हाला कळलं का? बघा पुन्हा कळलं तुम्हाला. मी गेल्या मी नेहमी सांगत असतो, काही माझ्या दृष्टांत निवांत घरी बसून विचार केल्यानंतर तुम्हाला कळते. म्हणजे जे दुष्ट बुद्धीने वागतात ते आपल्याला डोळ्याने महाराज दिसतात. हायत कोण? रावणच आहे. एवढं पुढून सांगायचं म्हणल्यावर जीव जाईल ना माझा. माती मला सोडायची नाही, ती जगू द्यायची नाही. वेळ लक्ष द्या. महाराज हाईत रावण, पण दिसतात आपला साधू साधूच्या वेशेमध्ये आला आणि रावणाने सीता मातेचं हरण केलं. चला मला पुढे बोलायचे.
रावणाने सीतामातेचं हरण केलं, तिथं मी होतोच. हनुमंत होतो मी तिथे. लगेच मी उड्डाण केली, पलीकडे गेलो, सीतामातेचा शोध लावला, लंका जाळली. आम्ही त्या माझे श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोलले बाप्पा, आपली चर्चा झाली. बाप्पांची श्रीलंकेमध्ये प्रवचन मालिका होती, जिथे अशोक वाटिकेमध्ये सीतेला ठेवलं, तिथे बाप्पांची श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराज बोललेंची प्रवचन मालिका होती अन्न मागच्या वर्षी. आणि माझं भाग्य त्या प्रवचन मालिकेला हरे राम म्हणा मी गेलो. हो ना, खरं तुम्ही दाजीला माहिती, मी तिकडे गेलो. मग आम्ही ते दिवसभर हे पाहायचं, काय लंका पाहिजे, आणि रात्री आमचं प्रवचन शेवा असायची महाराजांची, रामायणावर प्रवचन होती सुंदर. मग फिरत असताना आम्ही माणसाला विचारायचं, का इथं रावणाची लंका कुठे आहे? तुम्ही रावणाच्या लंकेतच आहे. मग इथं ते सोनं वगैरे दिसत नाही. तुम्हाला हनुमानने सब जला डाला. तिकडची माणसं काय म्हणायची, तुम्हाला हनुमानने जला डाला. बाप्पा म्हणले जरा पाहून घ्या. म्हणलं का तुम्हीच हनुमान तसं आहे मला. तिकडचे लोक अजूनही शिवाय देतात हनुमंताला. मला पुढे बोलायचं. म्हणजे अशोक वाटिकेमध्ये ठेवलेला हनुमंतराने शोध लावून आला आणि ठरलं सीतामातेला सोडून आणायचं, रावणाबरोबर युद्ध करायचं. काय करायचं? सगळी वानर सैन्य एकत्र आली, समुद्र किनारी गेली. आता भारतात आणि लंकेमध्ये एक प्रतिबंध त्याही काळात होता आणि आजही प्रतिबंध आहे. मग हे समुद्र ओलांडून पलीकडे जायचं कसं, प्रश्न प्रभू रामचंद्राच्या समोर पडला. तसं जर विचार केला तर प्रभू रामचंद्राचं समुद्राचं नातं फार जवळचं आणणार. काय नातं होतं सांगू का? सासरी जावयाचं नातं. कुणाचं? रामप्रभूचं आणि समुद्राचं. सीतामाता कुणाचे अवतार? लक्ष्मी मातेचा अवतार. आणि समुद्र मंथनातून लक्ष्मी माता बाहेर पडली का नाही? आणि रामप्रभू कुणाचा अवतार? भगवान विष्णूचा अवतार. मग रामप्रभू समुद्राचे कोण झाले? जावई. मी कोण आहे? पुणे जिल्ह्याचा. पण इकडे सातारा आहे. काय काय जावई, बरोबर आहे का? आता एका जावयाने जर सासऱ्याला वाट मागितली असती तर त्या सासऱ्याने वाट दिली नसती का? बोला की जावयांनो, तुमचा महिना यायला आता धोंड्याचा यायला मे मध्ये. हा ऐका, दिली असती का नाही वाट? दिली असती. पण त्या सासऱ्याला आणि त्या जावयाला माहित होतं आपण नुसती जावं सासऱ्याला वाट मागावी तर कलियुगातले जावई सासऱ्याची वाट लावून टाकतील, म्हणून यांनी वाट मागितली नाही. चला पुढे. तिथं नळ आणि नीळ नावाचे दोन वानर होते. त्या वानरांनी सांगितलं, जांबुवंतांनी सांगितलं, प्रभू ही दोन वानर आहे, या वानरांच्या हाती अशी ताकद आहे, यांनी जर एखाद्या दगडाला स्पर्श केला आणि तो जर दगड पाण्यात टाकला तो दगड उडत नाही. त्या वानरांनी सांगितलं, देवा तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळी मेघ श्यामा, राम शब्द लिहायचा आणि दगड पाण्यामध्ये टाकायचा. शितूबंधाचं काम सुरू झालं. राम शब्द लिहायचा, दगड पाण्यात टाकायचा आणि पाण्यात टाकलेला दगड डायरेक्ट बुडायचा. झोपाय नाही तुम्हाला? मग काय व्हायचं? दगड तरायचा. दगड तरू लागला, दगड तरू लागले, राम नावाने दगड तरू लागले. किती वर्ष आहे सत्याचं? 49 वर्ष सत्याचं. 50 वर्षात बरेच दगड तरतील राम नावाने. बरेच दगड असे मला दिसत आहेत. 49 वर्ष झालं तर अजून माळी घातल्या नाही. तुम्ही नाही दगडांनी जाऊ पुढच्या वर्षी घाल तुम्हाला. लक्ष द्या. राम शब्द लिहायचा, दगड पाण्यात टाकायचा, दगड तरायची मला. शितूबंधाचं काम सुरू झालं. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला आणि प्रभू रामचंद्र भल्या पहाटे उठले आणि शितूबंधाचं काम कुठपर्यंत आले म्हणून पाहण्याकरता निघाले. माझं लक्ष जरा माझ्याकडे असू द्या, फक्त 5 मिनिट. आणि भगवान राम प्रभूने एक सुंदर दृश्य पाहिलं. काय दृश्य होतं ऐका. एक छोटीशी खारुताई होती मायबाप. छोटीशी. केवढी असती खारुताई आपल्याला माहित आहे. छोटीशी खारुताई होती. काय करत होती ती? धावत डोंगराच्या दिशेला जायची. आपल्या मुखात खडा बसे एवढा खडा आणायची. तो खडा एका बाजूला ठेवायची. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 5 वेळा प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण घ्यायचं. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम अशी 5 वेळा नामस्मरण करायची आणि मुखात आणलेला खडा समुद्रामध्ये टाकायची. तो दगड, तिच्याच मुखातला दगड पाण्यात बुडत होता का तरत होता हे महत्वाचं नाही, त्याच्या मागचा तिचा भाव महत्वाचा आहे. कधीतरी बसल्या बसल्या विचार करा माता मौल्यांनो, ती खारुताई केवढी, तिचं तोंड केवढं, तिच्या तोंडामध्ये दगड किती बसत असेल, किती जन्म दगड टाकले म्हणजे ती समुद्र भरल. कधीतरी विचार करा. नुसतं सोमवारी पांढऱ्या साड्या घालून महादेवावर वजन टाकू नका. तुमच्या पाया पडतो, पांढरी साडी करून महादेवाच्या मंदिरात जा, पण आधी घरच्या शंकराला चहा पाजा. आधी घरच्या शंकराला खुश करा आणि मग महादेवाकडे जा.
बायांनी पांढऱ्या साड्या घातल्या मंदिराकडे निघाली का महादेव सुद्धा मंदिरात थांबला गेलाय सध्या. परवा मला हायवेला भेटला रामेश्वर विंगचा पळशीच्या कीर्तना दिवशी सोमवार होता ना त्या दिवशी. रामेश्वर कुठे भेटला तुमचा? रामेश्वर कुठे भेटला? हायवेला. म्हणलो का विंगचे रामेश्वर दिसतोय कुठं? ते म्हणजे बाया पांढऱ्या साड्या घालणाऱ्या का मला टेन्शनच यायले म्हणजे माझे म्हणलं का? ते म्हणजे घरी नवऱ्याला डबा करून देत नाही तर ताब्याने पाणी माझ्यावर होतात. काय गरज आहे नाही. पतीची मता आन सवणी पतिव्रता. आधी नवऱ्याची सेवा आणि मग देवाची सेवा. कुणी काही सांगते महाराष्ट्राच्या बायकांना कुणी ऐकते. एक जण आला महाराष्ट्रात बोंबलून गेला, एक लोटा जल आणि सारे समस्या का हाल सगळं त्याच्याच मागं पडले महाराज. आणि असं नसतंय. एक लोटा जल सारे समस्या का हाल असता आमच्या वारकऱ्यांनी 1.5 किलोचा टाळ पावशेरवर आणला नसता महाराज. कशाला वारे केले असते आम्ही? कशाला वारे केले असत्या? आणि कशाला परमात्म्याचा एवढा महिमा वाढला असता? कुणाच्याही मागे लागते ती येडे गबाळी कुठली. एवढं लक्ष द्या. तुम्हाला नाही एवढं म्हणलो बरं का. इथं बसलेले सोडून आणि मनपाटी धरून लक्ष द्या. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ती खारुताई केवढी, तिच्या मुखातला दगड केवढा, पण ती खारुताई दगड टाकायची. प्रभू रामचंद्र भले पहाटे उठले आणि सेतुबंधाचं काम कुठपर्यंत आले म्हणून प्रभू रामचंद्र पाहता तर प्रभू रामचंद्राची दृष्टी त्या खारुताईवर गेली. प्रभू रामचंद्राला एवढा प्रसन्न वाटलं, वा काय माझ्या कामामध्ये मग्न आहे. एवढंच प्रभू रामचंद्र बोलले पुढे गेले. 2 पावलं प्रभू रामचंद्र पुढे गेले. प्रसंग असा घडला, डावा डोंगराच्या दिशेला जाणारी खारुताई, आपल्या मुखात खडा बसेल एवढा खडा आणणारी खारुताई, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेऊन दगड पाण्यात टाकणारी ती खारुताई अचानक किंचाळली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडली. प्रभू रामचंद्र धावत तिच्या जवळ आले. अहो किती चांगलं काम करत होती. खरं वाईट काम करत होती का? चांगलं काम करत होती, पण रक्ताच्या थारोळ्यात पडली. प्रभू रामचंद्र धावत तिच्या जवळ आले. प्रभू रामचंद्राने आपल्या हातावर त्या खारुताईला उचलून घेतलं. अण्णा तिच्या तोंडातलं रक्त बाजूला केलं. आपल्या जवळचं पाणी तिच्या तोंडात टाकलं. कधीतरी बसले बसले विचार करा, देव आपल्या स्वप्नात येत नाही. एवढी ती खारुताई, जगाचा बाप, ती खडोळी, ती खारुताई शुद्धीवरती यावी म्हणून तिच्या तोंडावर फुंकारी मारू लागला. काय पुण्य केलं असं महाराज ते. फुंकारी मारू लागला. वेळ कमी होता आणि ती खारुताई शुद्धीवरती आली आणि प्रभू रामचंद्र त्या खारुताईशी बोलू लागले, ए खारुताई, इथं वानरांची रेलचेल चालू आहे आणि तू काय करत होतीस? आता प्रभू रामचंद्रांना माहित नाही काय करत होती. अहो बोला की माहित होतं देवाला, तरी देव तिला विचारतोय तू काय करत होतीस? तिने सांगितलं काय सांगावं देवा, त्या दुष्ट रावणाने माझ्या सीतामातेचं हरण केले आणि तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावरचे चैतन्य हरवले म्हणून मी माझ्या वानर बंधूंना मदत करत होते. खारुताई म्हणले, देव म्हणले काय करत होती ती सांग. ती म्हणले मी धावत डोंगराच्या दिशेला जायचे, माझ्या मुखात खडा बसेल एवढा खडा आणायचे. प्रभू राम शब्द लिहिण्याकरता तुम्ही मला हात दिले नाही, पण राम शब्द गाण्याकरता तुम्ही मला मुख दिले म्हणून 5 वेळा मी तुमचं नामस्मरण करायचे आणि आणलेला खडा मी पाण्यात टाकायचे. किती छान काम करत होते. प्रभूने विचारलं, मग एवढं सगळं चांगलं चालू होतं, तू अचानक रक्ताच्या थारोळ्यात पडली कशी? त्यावेळेस त्या खारुनं सांगितलं, प्रभू मी माझ्या कामात मग्न होते, पण एक माझ्या शेजारून वानर चालू होतं, भली मोठी गदा त्याच्या खांद्यावरती होती आणि त्या वानराचा पाय माझ्या शेपटीवर पडला आणि माझी दुर्दशा झाली. वाक्य प्रभू रामचंद्राने ऐकले महाराज. रागाने देव लालबंद झाले आणि सांग खारुताई सांग, तू फक्त त्या वानराचं नाव सांग, त्या वानराचा एका बाणात शिरछेद करतो. कोण म्हणतंय? अहो बोला की. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी राम म्हणतो, एका बाणात शिरछेद करतो. खारुताई तू फक्त नाव सांग. खारुताई म्हणे जाऊ दे ना देवा, कशाला उगल, जाऊ दे, जाऊ दे ना, तू नाव सांग. नाव सांगितल्यानंतर खारुताई म्हणे जाऊ दे ना देवा, जाऊ दे ना, तू नाव सांग, जाऊ दे ना देवा. 11:30 वाजले, सांगती का जाऊ घरी? हा खारुताई म्हणे सांग लवकर. सांग म्हणल्यानंतर त्या खारुताईने सांगितलं, प्रभू अहो मी माझ्या काम. अरे बाई तुझं 9:15 पासून तेच ऐकतोय, तू नाव सांग, नाव सांग ना लवकर, कंटाळा आला आता. हा सांग नाव. सांग म्हणल्यानंतर खारुताईला प्रभू रामचं सांग नाव सांग म्हणल्यानंतर ती खारुताई म्हणले, प्रभू मी माझ्या कामात मग्न होते आणि तिकडून हनुमंतराय मोठी गदा घेऊन चालले होते आणि चुकून हनुमंतरायाचा पाय माझ्या अंगावर पडला. हनुमंतरायाचं प्रभू रामचंद्राने नाव ऐकलं आणि प्रभू रामचंद्राचं आईस्क्रीमच झालं. मला आईस्क्रीमच झालं प्रभू रामचंद्राचं. ते म्हणले हे तर आपले प्रदेशाध्यक्ष. कळलं का बघा तुम्हाला काय झालं? चल करते म्हणले, पण प्रभू रामचंद्र आहे. आता प्रभू रामचंद्राचे शब्द बदलले. लक्षपूर्वक आहे का दृष्टांत? आधी काय म्हणत होते देव?
बोला की राव, एका बाणात शिक्षक करतो. अण्णा देव म्हणणे एका बाणात शिक्षक करतो. हनुमंतरायाचं नाव ऐकलं प्रभू रामचंद्राचे सुद्धा शब्द बदलले. जसे शब्द बदलले का नाही पंचायत समिती जिल्हा परिषद झाल्या तसे शब्द बदलले. कुणाचे? देवाचे. देवाचे देवाचे कसे शब्द बदलले तसे देवाचे शब्द बदलले. देव म्हणले सांग करताई काय शिक्षा करू हनुमंतरायाला. आधी काय म्हणत होते देव? अहो बोला की एका बाणात शिक्षक. आणि आता काय म्हणले? काय शिक्षा करू? पद काढून घेऊ का राजीनामा घेऊ? काय घेऊ नेमकी काय शिक्षा करू? आणि काय शिक्षा करू म्हणल्यानंतर भगवान प्रभूला ती खारुताई बोलू लागली. ती खारुताई म्हणजे प्रभू हनुमंतराला शिक्षा करायची असेल ना तर शिक्षा करा, पण मी म्हणते शिक्षा करा. हो तू सांग काय शिक्षा करू? जामवंतांना बोलवा, सुग्रीवाला बोलवा, अंगदाला बोलवा, नानीला बोलवा, लक्ष्मण भैयाला बोलवा आणि सगळ्यांच्या समोर शाल श्रीफळ नारळ पाकिट देऊन हनुमंतरायाचा सत्कार करा. हनुमंतरायाचा काय करा? सत्कार करा. आता मात्र लखनजी मागे उभं राहिलेले होते. एवढा वेळ काही बोलले नाही. सरकन लखनजी पुढे आले. एक खारुताई का हा मला पुढे सांगायचं, पण अण्णा आता तुमच्या प्रमाणाचा विस्तार करायचा म्हणजे 12:30 वाजतील. तुमच्या प्रमाणाचा विस्तार करण्याकरता पुन्हा येईल. लक्ष द्या. महाराज ऐका, त्या लक्ष्मणजी पुढे आले. लक्ष्मणने सांगितलं एक खारुताई का कुठं आलो आपण? जिल्हा शिवून आलोय, सातारा जिल्हा आहे. तुला कळतंय का? बस झालं तुझं आता पाठ खारुताई म्हणजे आगा का? लक्ष्मणजी म्हणे खारुताई काय सत्कार करा बोलतेस म्हणे. तुझं नशीब चांगलं आहे. हनुमंतरायाचा पाय तुझ्या शेपटीवर पडलाय. तोच पाय जर तुझ्या मानावर पडला असता तर तू जागेवर मेली असती. काय म्हणून सत्कार करायचा हनुमंतरायाचा? लक्षपूर्वक काय काय अभंगाचा गाभा आहे. आणि खारुताईने दिलेलं उत्तर सुंदर आहे. त्या खारुताईने सांगितलं प्रभू मी धावत डोंगराच्या दिशेला जायचे. मी धावत मुखामध्ये खडा आणायचे. तो खडा आणून मी पाण्यामध्ये टाकायचे. सांगा प्रभू हे दृश्य तुम्हाला माहिती नव्हतं का? बोला की प्रभूंनी सांगितलं मला माहिती होतं. मग तुम्ही मला विचारलं का गुळाचा खडा खाती का? पाणी पिती का? काहीतरी विचारलं का तुम्ही? तुम्ही काहीच विचारलं नाही. पण तुम्ही मला काहीच विचारलं नाही. पण चुकून हनुमंतरायाचा पाय माझ्या अंगावर पडला आणि तुमच्या हातचं पाणी पिण्याचं भाग्य माझ्या पदरात पडलं म्हणून हनुमंतरायाचा सत्कार करा. दृष्टांत संपला. हनुमंतरायाचा पाय चुकून त्या खारुताईच्या अंगावर पडला आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली. म्हणून नाथ महाराज म्हणतात धरावे संताचे ते पाय. ज्ञानेश्वर